नमस्कार, सुप्रभात. आजच्या वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं शुखासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. अवघा रंग एक झाला रंगी रंगला शिरंग. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. मी तू पण गे
झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. ओ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आज अतिशय सुरेख योग आहे. 2 दिवसानंतर मंगळवारी दासनवमी आहे. आपण अनेक जण दासबोधाचं पारायण वाचन मनन चिंतन करत आहोत आणि आज ज्याच्यासाठी केला हा सर्व अट्टहास ते ब्रह्मनिरूपण हा समास आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. थोडासा त्याचा एक्सपिरियन्स, ते ब्रह्म काय आहे हे आपण कळून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच आत्ता जो अभंग आपण जो ऐकला, चोख्याची महारी असं जिनं वर्णन केलेलं आहे, तिने सुद्धा तोच अनुभव, तसाच अनुभव घेतला आणि त्या अभंगामध्ये अतिशय स्टेप बाय स्टेप संबंध सगळ्या अध्यात्माचं सार, तो अनुभव म्हणजे काय, अनुभव कसा येतो, अनुभव कशामुळे येतो, त्यासाठी काय करायला पाहिजे, हे सर्व वर्णन या एका अभंगामध्ये आलेलं आहे. म्हणजे बाकी काहीही वाचलं नाही, काहीही ऐकलं नाही आणि फक्त हा अभंग जर आम्ही ऐकला, आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला सुद्धा तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपण आता फार वेळ न घालवता आपण समासाला सुरुवात करूया. मी शेअर करतो. जय जय रघुवीर समर्थ. समास दुसरा, ब्रह्मनिरूपण. हे ब्रह्मनिरूपण असल्यामुळे शक्यतो इथून पुढचा 1-1.5 तास आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा पद्धतीने आपण बसावं. शक्यतो हेडफोन असतील तर अजून जास्त चांगलं, कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
आणि डोळे बंद करून जर आपण जर ऐकलं तर सगळं लक्ष आपल्या बाकीचे सगळे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, या ज्ञानेंद्रियांचा या ब्रह्माच्या अनुभवासाठी काहीही उपयोग नाही. फक्त आत असलेलं जे अंतर इंद्रिय जे आहे ते म्हणजे मन, ते अवधान करून सावधानतेने आपण हा समास ऐकण्याचा आणि अभ्यास करण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करूया. श्रीराम. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निराकार, ब्रह्मास नाही पारावार, बोलती साधू श्रीराम. ब्रह्म हे कसं आहे तर निर्गुण निराकार आहे. निर्गुण म्हणजे की ज्याला गुण नाहीत, आणि निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. मग आपण आता गेल्या अनेक समासामध्ये जे पाहत होतो, मला आकार आहे म्हणजे माझ्या शरीराला आकार आहे. माझ्या शरीराला नाम आहे, माझ्या शरीराला रूप आहे. या शरीराला विवेक असं म्हणतात. या शरीराचा आकार हा असा आहे. म्हणजे मी स्वतः निराकार नसून आकार सहित आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग बाकीच्या पूर्वीच्या अनेक समासामध्ये आपण अभ्यास केल्याप्रमाणे मी म्हणजे शरीर नाही, म्हणजे मी आत्ता जे दिसतोय ते शरीर म्हणजे मी नाही. तर शरीर हे माझं आहे, नो डाऊट. या शरीराला विवेक असं म्हणतात, नो डाऊट. या शरीराला आकार आहे, नो डाऊट. या शरीराच्याच आत असलेलं जे माझं मन आहे, अंतःकरण आहे, त्याला गुण आहेत, नो डाऊट. माझ्या शरीरामध्ये गुण आहेत, सत्व रज तम हे गुण आहेत, नो डाऊट. माझ्या मनामध्ये 3 गुण आहेत, नो डाऊट. पण या शरीराच्या आत ज्या मनानी मी अनुभव घेतो, ज्या मनानी मी हे शब्द कानावर पडल्यानंतर त्याचा अनुभव घेतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या मनाच्या पाठीमागे मनाला शक्ती देणारा, मनाला चेतना देणारा असा एक वस्तू, तो निर्गुण निराकार आहे. म्हणजे या शब्दातून शब्दार्थ न बघता, तर शब्दाच्या पाठीमागे असलेला जो लक्षार्थ आहे की माझं स्वतःच स्वरूप, की जे निर्गुण निराकार आहे. म्हणजे जर आपण थोडक्यात जर विचार केला तर मी आत्ता बोलतोय हे तुम्हाला दिसतंय, YouTube वर तुम्हाला माझा चेहरा दिसतोय. आपल्या दोघांच्या मध्ये अनेक इंटरनेटचं मीडियम आहे, आणि इंटरनेटच्या मीडियमच्या आधारे माझे शब्द किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय, नो डाऊट. हे सायन्स आहे. पण मला बोलायला लावणारा, शब्दांच्या पाठीमागे असणारा, मला बुद्धी देणारा, माझ्या मनाच्या पाठीमागे माझ्या अंतःकरणाला चैतन्य देणारा जो कोणी आहे, निर्गुण निराकार, तोच तुमच्याही आत आहे. तोच तुमच्या आत राहून तुमच्या मनाला प्रेरणा देतो, तुमच्या मनाला चेतना देतो, तुमच्या अंतःकरणाला चैतन्य देतो, शक्ती देतो. आणि हे जे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत त्याचं आकलन, त्याचं अनुभव तुम्हाला त्या शक्तीमुळे येतो. कान हे फक्त मीडियम आहे, माझे तोंड हे फक्त मीडियम आहे, हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. आपण मागच्या वेळेला जे बघितलेलं होतं की इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती बल्बच्या द्वारे तिचं आविष्कार होतो.
बल्ब हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, आविष्कार होण्यासाठी असलेलं ते इन्स्ट्रुमेंट आहे. पण बल्बला शक्ती नाही, तर बल्बच्या पाठीमागे असलेली इलेक्ट्रिसिटी आहे, ती बल्बला शक्ती देते. ती इलेक्ट्रिसिटी म्हणजेच माझ्या आत असलेलं निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म होय. मग आता जे कम्युनिकेशन होत आहे ते हार्ट टू हार्ट होतंय. म्हणजे काय, तर माझ्या आत असलेलं ब्रह्म की जे निर्गुण निराकार आहे, तेच ब्रह्म तुमच्या आत राहून ते सुद्धा निर्गुण निराकार आहे. आणि ते ब्रह्म हे फक्त शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडत आहेत, ते तुमच्या कानावर येत आहेत आणि त्याचा तुम्ही अनुभव घेत आहात. बाकीची सगळी मीडियम जर सोडून दिली, बाकीच्या या सगळ्या मीडियमचा जर आपण निराकरण केलं, म्हणजे माझं स्वतःचं मन, त्या मनाच्या द्वारे उठणारे शब्द, माझ्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द, नंतर ते ह्या युट्यूबच्या द्वारे तुमच्यापर्यंत आल्यानंतर, तुमच्या कानापर्यंत पडल्यानंतर होणारे शब्द, आणि कानाला शक्ती देणारं त्याच्या पाठीमागं असलेलं मन, आणि त्या मनाच्या पाठीमागं असलेलं ब्रह्म, हे जर आपण कनेक्शन जर बघितलं, हे जर मीडियम जर बघितलं, आणि हे सर्व मीडियम जर आपण निराकरण केलं, निराश केला, तर माझ्या आत असलेलं ब्रह्म आणि तुमच्या आत असलेलं ब्रह्म हे एकच आहे, ते निर्गुण निराकार आहे. आणि या समासातून जर वर्णन जर केलेलं असेल, तर शरीराचं वर्णन केलेलं नाही, माझ्या मनाचं वर्णन केलेलं नाही, तर संबंध सर्व शब्दातून त्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आता ह्या शब्द आम्ही समास अभ्यासतो, त्यावेळेला आमचं लक्ष, आमचं अवधान, आमचं कॉन्सन्ट्रेशन हे माझ्या आत असणाऱ्या, मला चैतन्य देणाऱ्या, मला ह्या शरीराला जाणीव देणाऱ्या, माझ्या ज्ञानेंद्रियांना जाणीव शक्ती देणाऱ्या ब्रह्माकडे आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि मग ते ब्रह्म कसं आहे, तर ते निर्गुण आहे. निर्गुण असल्यामुळे त्याला कुठलेही गुण नाहीत. मग माझ्यामध्ये जे गुण आहेत ते कशामध्ये आहेत, तर माझ्यामध्ये जे सगळे गुण आहेत ते पहिल्यांदा जे ब्रह्माच्या नंतर जे पहिलं मीडियम आहे ते म्हणजे माझे मन, स्वतःचं माझं मन, त्या मनामध्ये गुण आहेत. त्या मनानंतर ते अंतर इंद्रिय आहे, त्याच्यानंतर माझं जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये गुण आहेत, माझ्या शरीरामध्ये गुण आहेत, माझ्या कर्मेंद्रियामध्ये गुण आहेत, माझ्या शरीराला आकार आहे, तुमच्याही शरीराला आकार आहे, तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये भेद आहे. शरीराच्या अनुषंगानं आम्ही वेगळे आहोत, आमच्या मनाच्या अनुषंगानं आम्ही वेगळे आहोत, पण आम्ही दोघे किंवा आम्ही सर्वजण एकच आहोत. ज्या वेळेला आम्ही ब्रह्माचा निर्देश करतो, ब्रह्माचा अनुभव घेतो, त्यावेळेला ते ब्रह्म एकच आहे. आणि म्हणून त्याला निर्गुण निराकार असं म्हटलेलं आहे. ते ब्रह्म कसं आहे, निस्संग आहे. निस्संग आहे म्हणजे माझ्या आतच आहे, माझ्या मनाच्या बरोबर पाठीमागं आहे. माझ्या मनाला ते चैतन्य देतं, पण मनाला शक्ती देतं, पण मनाचे जे गुणधर्म आहेत ते त्या ब्रह्मामध्ये येत नाहीत. ते निस्संग आहे, त्याच्यामध्ये ते आसक्त नाही, संग नाही, अलिप्त आहे, साक्षी आहे. म्हणजे ब्रह्म माझ्या आतच राहून साक्षी भावानं माझ्या मनाला चैतन्य देत. आणि म्हणूनच माझ्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर आहेत, माझ्या शरीरामध्ये सगळे विकार आहेत, पण माझ्यामध्ये असलेलं जे ब्रह्म आहे ते निस्संग आहे, त्याच्यामध्ये कुठलेही विकार नाहीत, ते कुठल्याही गोष्टीमध्ये अजिबात लुडबुड करत नाही. माझं आयुष्य कसंही असू देत,
परब्रह्माला ब्रह्माला त्याचं काहीही सोयरसूतक नाही. ते साक्षी भावानं माझ्या आत असलेलं ब्रह्म, तुमच्या आत असलेलं ब्रह्म, दुष्ट माणसाच्या आत असलेलं ब्रह्म, चोराच्या आत असलेलं ब्रह्म, हे सगळ्यांचं ब्रह्म एकच आहे. त्याच्यामध्ये निर्विवाद शंका नाही. ते निराकार असल्यामुळे, सूक्ष्म असल्यामुळे ते आम्ही पाहू शकत नाही, ते आम्हाला दिसत नाही. पण याचा अर्थ ते नाही असं नाही. ब्रह्मास नाही पारावार, बोलती साधू. ते पारावार नाही म्हणजे ते अनंत आहे. हे सगळं जे गुण सांगितलेले आहेत ते कुणावरून आम्ही, त्याला आधार काय, तर साधू हाच त्याला आधार आहे. ते आपण नंतर पाहू की साधू हाच त्याला आधार आहे. हे का ते आपण नंतर पाहू. पण त्याच्या आधी ते ब्रह्माचे सर्व गुणधर्म आपण पाहू. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम. ब्रह्म सर्वास व्यापक, कारण ते एकच ब्रह्म असल्यामुळे सर्व सृष्टीमध्ये जे जे कुणी पक्षी असतील, प्राणी असतील, मनुष्य असेल, झाडं झुडपं असतील, नदी नाले असतील, पृथ्वी असेल, मंगळ असेल, हे आमचं कॉस्मॉस असेल, युनिवर्स असेल, या सर्वांना व्याप्त करणारं ब्रह्म हे एकच आहे. आणि म्हणून ते सर्व व्यापक आहे. ते किती आहे म्हणून तर त्याला ब्रह्म म्हणजे बृहत म्हणजे मोठं असं म्हटलेलं आहे. जसं आकाश हे सर्व सृष्टीला व्याप्त करतं म्हणून आकाशाला सुद्धा सर्वव्यापी असं म्हटलेलं आहे. पण ब्रह्म हे आकाशाला सुद्धा व्याप्त करणारं असल्यामुळं ते आकाशा सुद्धा पेक्षा मोठं आहे, बृहद आहे, आकाशाला सुद्धा व्यापक आहे. त्यामुळे त्याला सर्वास व्यापक असं त्याला म्हणलेलं जातं. ब्रह्म अनेकी एक. आमच्या शरीरामुळे आम्हाला भेद असल्यामुळे आम्ही अनेक वाटतो. ते ब्रह्म एकच आहे, पण आमच्या सगळ्यांच्या शरीराच्या अनुषंगाने आम्ही बघत असल्यामुळे आम्ही वेगवेगळे वाटतो. आम्ही आमच्या मनाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना बघत असल्यामुळे आम्ही अनेक वाटतो. कारण काही माणसं रागीट आहेत, काही माणसं प्रेमळ आहेत, काही माणसं मत्सरी आहेत, काही माणसं चिंतातूर आहेत. अशी जी अनेक आम्ही भेद करतो, असे वेगवेगळे आम्ही स्वतःलाच आणि इतरांना पाहतो. हे शरीराच्या अनुषंगाने आहे, हे मनाच्या अनुषंगाने आहे, पण त्या ब्रह्माच्या अनुषंगाने सर्वांच्या मध्ये एकच ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म अनेकी एक. ते एकच आहे. क्षेत्रज्ञ हा एकच आहे. तो वेगवेगळी क्षेत्रांचं सामर्थ्याने त्यांचं जे आमच्या आत आहे ते आम्हाला, म्हणजे जे शेतामध्ये उगवलेलं आहे, जे पेरलेलं आहे ते आम्हाला उगवून देतो. म्हणजे शक्ती, सर्वात शक्तिमान कोण आहे, सर्वामध्ये सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी कोण आहे, तर ब्रह्म एकच आहे. ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम. म्हणून ब्रह्म हा शाश्वत आहे, म्हणजे ते आहे आहे आहे. शरीराच्या अनुषंगाने मला जन्म आहे, शरीराच्या अनुषंगाने मला मृत्यू आहे. मनाच्या अनुषंगाने मी 84 लक्ष योनीमध्ये फिरतो, म्हणजे माझं भ्रमण करतं, मी येतो जातो. हे मनाच्या अनुषंगाने आहे, सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने आहे. पण ब्रह्माच्या अनुषंगाने मी शब्द वापरतो की मी स्वतः ब्रह्म असल्यामुळे, अहम ब्रह्मास्मी असं श्रुती म्हणत असल्यामुळे, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं असल्यामुळे, दासबोधामध्ये समर्थांचा हा अनुभव असल्यामुळे, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम. आणि हा विवेक आहे, म्हणजे विवेकाने, म्हणजे बुद्धीनं मी हे समजून घेतलेलं आहे. आपण मागचे सर्व समास आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही आत्मानात्म विवेक केलेला आहे.
नित्यानित्य विवेक केलेला आहे, म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक केलेला आहे. विवेक म्हणजे विचार करून सेपरेट आउट केलेला आहे. आज आम्ही आमच्याकडे बघितल्यानंतर मी एक मोनोलिथिक समजतो, पण ज्या वेळेला मी विवेक करतो, विचार करतो, त्यावेळेला मीच माझं सेपरेशन करतो आणि मी म्हणतो की माझं शरीर वेगळं आहे, माझं मन वेगळं आहे आणि मन आणि शरीराला चैतन्य देणारा ब्रह्म हे त्या दोन्हीपासून वेगळं आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये विवेक हा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण शब्द वापरतो की आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, दृक् विवेक, हा सर्व विवेकानी निरक्षीर बुद्धीनं मी सेपरेट आउट करतो. असं कोण म्हणतं, कुणाच्या आधाराने? तर बोलिला शास्त्री श्रीराम. मग ते ब्रह्म किंवा माझं स्वतःचं स्वरूप कसं आहे? तर ब्रह्म अच्युत अनंत. ब्रह्म च्युत होत नाही. माझं पतन होतं. च्युत म्हणजे वरून खाली येणं, म्हणजे अधोगती आहे. माझी अधोगती कशाच्या आधाराने होते? तर माझ्या मनाच्या आधाराने माझी अधोगती होते. माझ्या मनामध्ये जर कामना असतील, इच्छा असतील आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी या शरीराचा उपयोग करून घेत असेल, तर मी माझं स्वतःचं अधःपतन होतं. हे कशाच्या आधारानं अधःपतन होतं? तर माझ्या मनाच्या अनुषंगानं झालेलं अधःपतन आहे. पण ब्रह्म कसं आहे? त्याचं कधीही पतन होत नाही, तो कधीही वरून खाली येत नाही. भगवंताला सुद्धा अवतार घेण्यासाठी शब्द वापरला जातो की त्यांनी अवतार घेतला. म्हणजे काय झालं? तर तो वरून खाली आला. म्हणजे तो मानव शरीरामध्ये आला, म्हणजे रामाच्या शरीरामध्ये आला, कृष्णाच्या शरीरामध्ये आला आणि त्यांनी स्वतःची च्युती करून घेतली. म्हणजे तो खाली आला. कुणासाठी आला? तर तो आमच्यासाठी खाली आला. कारण आम्हाला ते ब्रह्म, तो जर आला नसता, त्याने अवतार घेतला नसता, तर आम्हाला ते कधीच कळलं नसतं की ब्रह्म हे आम्हाला दिसत नाही, त्याचा अनुभव येत नाही. आणि म्हणून ते आम्हाला कळावं, समजावं, आम्हाला अनुभवला यावं, म्हणून भगवंतानी, ब्रह्मानी अवतार घेतला. आणि राम आणि कृष्ण या अवताराच्या मध्ये आम्हाला रामायण आणि महाभारत आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी तो अवतार घेतला. पण ज्या वेळेला तो मनुष्याचा अवतार धारण केलेला होता, तुमच्या आमच्यासारखं शरीर जरी धारण केलेलं होतं, तरी सुद्धा भगवंत म्हणतो की मी कधीही माझ्या शरीराने लिप्त झालेलो नाही, आसक्त झालेलो नाही. मी कधीही विसरलेलो नाही की मी कोण आहे. आणि त्या भगवंताच्या मध्ये आणि आमच्यामध्ये एवढा एकच फरक आहे की आम्ही विसरतो, आम्ही या शरीरामध्ये येतो, या शरीर आणि या नामामध्ये म्हणजे विवेकाशी मी तादात्म्य पावतो आणि मी विसरतो की मी ब्रह्म आहे आणि मी विवेक आहे, मी शरीर आहे. त्यामुळे मला राग, द्वेष, मद, मोह, मत्सर येतात. मी शरीर असल्यामुळे मला जन्म आहे आणि मला मृत्यू आहे. मी स्वतःला लिमिटेड समजतो. आणि जरी मी अनंत आहे, मी स्वतः ब्रह्म असल्यामुळे मी अनंत आहे, म्हणजे अनलिमिटेड आहे. पण मी स्वतःला शरीर समजल्यामुळे मी लिमिटेड होतो. म्हणजे मी आहे खरं, माझं स्वतःचं स्वरूप हे अनलिमिटेड आहे, पण मी स्वतःला लिमिटेड म्हणजे या शरीराने बद्ध करतो. मीच हे शरीर आहे असं मी स्वतःला समजतो, कल्पना करतो आणि मी स्वतःला म्हणतो की मी किती लिमिटेड आहे. माझ्या आयुष्यामध्ये किती संकट आहेत, मला किती प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सनी, त्या संकटांनी मी दुःखी होतो. मला टेन्शन्स येतात. मला सर्व काही जे दुःखाचे, सुखदुःखाचे जे अनुभव येतात, ते या शरीराच्या आणि मनाच्या अनुषंगाने येतात. मी जो आत आहे, माझं स्वतःचं स्वरूप ते अनंत आहे. माझ्या शरीराच्या अनुषंगानं मला च्युती आहे, मला अधःपतन आहे. मी वाईट कामं केली, मी नको असलेली कर्म केली, तर माझं च्युती होते, म्हणजे माझं अधःपतन होतं, म्हणजे मी वरून खाली येतो.
पण माझ्या आत असलेलं ब्रह्म अलिप्त असल्यामुळे, निसंग असल्यामुळे, साक्षी असल्यामुळे, ते कधीही ह्या मनाशी डायरेक्ट टच करत नसल्यामुळे ते नेहमी निर्मळ आहे. ते कधीही च्युत होत नाही. ते आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही. ब्रह्म सदोदित संत. सदोदित हा शब्द वापरलाय, म्हणजे सदा सर्वदा ब्रह्म नेहमी संतांसारखंच आहे. बघा, आणि म्हणून संत का म्हणलेलं आहे, तर संत हे तुमच्या आमच्यासारखेच शरीरानी आहेत. आमचे सद्गुरू तुमच्या आमच्यासारखेच शरीरानी आहेत. आम्ही ज्या वेळेला शरीरानी त्यांच्याकडे बघतो त्यावेळेला आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही फरक नाही. पण जसं राम आणि कृष्ण ह्या अवतार कार्यामध्ये दोघेही मानव शरीर जरी असलं तरी ते स्वतः कधी विसरले नाहीत की मी कोण आहे, तसं संत सुद्धा, सद्गुरू सुद्धा कधीही विसरत नाहीत. त्यांना कधीही विसर पडत नाही की मी कोण आहे. ते स्वतः याच भावामध्ये आहेत. अवघा रंग एक झाला. त्यामुळे त्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतलेली असल्यामुळे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले असल्यामुळे त्यांना संत म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ते आमच्यापासून आणि तुमच्यापासून वेगळे आहेत, आणि म्हणूनच आम्ही त्यांना संत म्हणतो. ब्रह्मकल्पने रहित निर्विकल्प श्रीराम. आता जे आपलं बोलणं चाललेलं आहे आणि तुम्ही ऐकत आहात, याच्यातून आम्ही काय करतो, तर त्या ब्रह्माची कल्पना करतो की ब्रह्म आकाशासारखं आहे, ब्रह्म इतकं मोठं आहे, ब्रह्म असं असं असेल, ब्रह्म तसं तसं असेल. ह्या सर्व ब्रह्माच्या कल्पना आहेत. हे ब्रह्माचं शाब्दिक ज्ञान आहे, ब्रह्माचा अनुभव नाही. आणि म्हणून ब्रह्माचं कल्पना करता येत नाही. ब्रह्म कल्पने रहित आहे. मग ब्रह्म निर्विकल्प आहे, म्हणजे ब्रह्म उपाधी रहित आहे. कुठलीही उपाधी ब्रह्माला चिकटत नाही. म्हणून निर्विकल्प समाधी असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला त्या समाधी अवस्थेमध्ये शरीराचा अनुभव नाही, मनाचा अनुभव नाही, आणि म्हणून त्या समाधीला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. ब्रह्म दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वा निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना श्रीराम. आम्ही आणि तुम्ही एकमेकांना पाहू शकतो, पण ब्रह्माला पाहता येत नाही. म्हणून ब्रह्म दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वा निराळे. ब्रह्म शून्य आहे का? ब्रह्म म्हणजे काहीच नाही का? तर तेही नाही, कारण ब्रह्म शून्यत्वा निराळे. कारण ब्रह्म हे शून्यत्व नाही. कारण जर शून्यत्व असेल तर आम्हाला चैतन्य मिळू शकत नाही. आम्हाला चैतन्य देणारा, चेतना देणारा हा शून्यत्वा सारखा असू शकत नाही. म्हणून ब्रह्म शून्यत्वा निराळे. ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोज. ब्रह्माचं अनुभव इंद्रियांनी घेता येत नाही. तो दृष्टीला, डोळ्यांना दिसत नाही. आणि ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना श्रीराम. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खास असेना, ब्रह्म सद्गुरु विण येईना अनुभवासी श्रीराम. ब्रह्म दृष्टीला दिसत नाही. ब्रह्म एक अशी वस्तू आहे, घटपटादी वस्तू नसल्यामुळे ती आम्हाला दृष्टीच पडत नाही, डोळ्यांना दिसत नाही. ज्ञानेंद्रियांनी, आमच्या ज्ञानेंद्रियांनी आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. जे अज्ञानी आहेत, समर्थांनी याला शब्द वापरलाय, जे मूर्ख आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून ब्रह्म नाही. म्हणजे थोडक्यात जे समाजामध्ये, या जगामध्ये जे काही 95%, 98% जी माणसं आहेत, ज्यांनी नरदेह धारण केलेला आहे, आणि तरी सुद्धा ते समजतात की मला जन्म आहे आणि मला मृत्यू आहे. मला जन्म, ह्या शरीराचा जन्म झाल्यानंतर माझा जन्म होतो, आणि या शरीराचा मृत्यू झाल्यानंतर माझा मृत्यू होतो, असं जे काही समजतात आणि जे ब्रह्माला जाणत नाहीत, समजावून घेत नाहीत, ते मूर्ख आहेत असं
समर्थ म्हणतात. याचं कारण असं आहे की जर फक्त नरदेहामध्येच मी या ब्रह्माला जाणू शकतो, समजावून घेऊ शकतो, काहीतरी प्रयत्न करू शकतो, मी जर कुत्रा असेल, मी जर मांजर असेल, मी जर झाड असेल, तर माझी बुद्धी तेवढी प्रगल्भ नसल्यामुळे मी तो विचार करू शकत नाही, मी विवेक करू शकत नाही. म्हणून मला जो मिळालेला नरदेह आहे तो अतिशय महत्वाचा आहे. जंतूनाम नरदेह दुर्लभम. अनेक जन्मामध्ये हा नरजन्म मला मिळालेला आहे, म्हणून तो इतका महत्वाचा आहे की या नरदेहामध्ये असतानाच माझ्या जे काही आयुष्य असेल, माझ्या वाट्याला आलेलं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 ही वर्षच फक्त मला आहेत. आणि ह्या वर्षांमध्येच जर मी त्या ब्रह्माला समजावून घेतलं नाही, त्याचा अनुभव घेतला नाही, तर मी माझ्यासारखा पडतमूर्ख किंवा मूर्ख हे एकच असेल. ब्रह्म सद्गुरु विण येईना अनुभवासी श्रीराम. मग त्याचा जर मला अनुभव यायचा असेल तर मला कोण अनुभव देऊ शकेल? तर सद्गुरु शिवाय हा अनुभव मला येऊ शकत नाही. सद्गुरु शिवाय मला हे ज्ञान कुणी देऊ शकत नाही. समर्थांनी ज्या वेळेला आम्हाला हे ज्ञान दासबोधाच्या आधारे दिलं, त्याच वेळेला आम्ही म्हणू शकतो की आम्हाला हे ब्रह्म, आता हा समास ब्रह्म निरूपण आम्ही समजावून घेऊ शकतो. म्हणून ब्रह्म सद्गुरु विण येईना अनुभवासी श्रीराम. समर्थ ज्यावेळेला म्हणतात की मी आज नसेन तरी सुद्धा दासबोध म्हणजेच मी समजावा, दासबोध म्हणजेच मी आहे, याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या वेळेला समर्थ दासबोधाला शब्द वापरतात की मीच दासबोध आहे, त्यावेळेला दासबोध म्हणजे ग्रंथ नव्हे, समर्थ म्हणजे शरीर नव्हे, तर त्या शरीराच्या पलीकडे, या शब्दांच्या, या दासबोधाच्या पलीकडे असणारा जो विचार आहे, जो विवेक आहे, तो म्हणजे स्वतः समर्थ आहेत. आणि तेच समर्थ, तेच सद्गुरु आम्हाला या ब्रह्माचा अनुभव देऊ शकतात. ते आम्हाला सांगू शकतात की हे काय आहे आणि मी कोण आहे. ब्रह्म सकळाहुनी थोर, ब्रह्म ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर, ब्रह्मादिकासी श्रीराम. या सृष्टीमध्ये, या कॉस्मॉसमध्ये, या युनिव्हर्समध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर एकच आहे आणि ते ब्रह्म आहे. जाणून घेण्यासारखी गोष्ट कुठली असेल, सार कुठला असेल तर ब्रह्म एकच आहे. ब्रह्माशिवाय कुठलंही सार नाही, बाकीचं सगळं असार आहे. आम्ही जे सगळं जाणून घेतो, आम्ही जे एज्युकेशन घेतो, आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, हे सर्व पोटाला भरण्यासाठी कळून घेतलेल्या विद्या आहेत, ती ब्रह्मविद्या नाही. आणि म्हणून ते असार आहेत, कारण त्या सारख्या चेंज होतात, त्यासारख्या बदलत असतात, येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. ब्रह्मविद्या ही कधीही बदलत नाही. ती वर्षानुवर्ष पूर्वीही तशीच होती, आत्ताही तशीच आहे आणि अजूनही 10,000 वर्षानंतर सुद्धा ती तशीच आहे. म्हणून ती सर्वात श्रेष्ठ आहे, ती सर्वात सार आहे. आणि म्हणूनच ती ब्रह्म सूक्ष्म अगोचर आहे. ती अतिशय सूक्ष्म आहे. अगोचर म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, कानांनी ऐकता येत नाही, ती मनानी सुद्धा पाहता येत नाही, मनानी अनुभवता येत नाही. आणि म्हणून इथं शब्द वापरला आहे की ब्रह्म सूक्ष्म अगोचर, ब्रह्मादिकासी श्रीराम. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे जे आमचे देव आहेत की ज्यांनी अवतार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे सर्वश्रेष्ठ देव आहेत. आणि म्हणून जीव, जगत आणि ईश्वर अशा ज्या वेळेला 3 डिफरन्सिएशन केलं जातं, जीव म्हणजे मी आहे, जगत म्हणजे मी सोडून सर्व दिसणारी सृष्टी आहे, आणि ईश्वर म्हणजे ब्रह्मादिक देव आहे. या सर्व सृष्टीमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही नाही, पण या सर्व सृष्टीला चैतन्य देणारा एकच आहे, म्हणजे जीवाला चैतन्य देणारा ब्रह्मच आहे.
जगताला चैतन्य देणारं ब्रह्मच आहे आणि ब्रह्मा विष्णू महेशादी देवांना सुद्धा चैतन्य देणारा ते परब्रह्म ब्रह्म एकच आहे. आणि म्हणूनच ब्रह्मादिक देव सुद्धा या ब्रह्माला परब्रह्माला जाणण्याची इच्छा करतात, कारण ते सूक्ष्म अगोचर असल्यामुळे, सकळाहुनी थोर असल्यामुळे, सार असल्यामुळे ते जाणण्याची इच्छा सर्वजण करतात. ब्रह्मशब्दी ऐसे तैसे बोलिजे त्याहुनी अनारिसे परित्रे श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम. मग आता प्रश्न उत्पन्न होतो की जर ते माझ्या ज्ञानेंद्रियांना दिसत नाही, ज्ञानेंद्रियांना कळत नाही, इंद्रिय अगोचर आहे, मग ते मला कसं कळेल? ते जर इतकं जर अवघड असेल, ते इतकं जर अगोचर असेल, तर ते कुणालाच कळणार नाही. आणि जर ते कुणालाच कळणार नसेल, तर ते मला कळलं काय आणि न कळलं काय काहीही फरक पडत नाही. पण असं नाही. आणि म्हणूनच इथे सद्गुरू किंवा संत येतात, कारण सद्गुरू आणि संत त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी त्याला जाणलेलं आहे, त्यांनी त्याला अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्माला अनुभवण्यासाठी एकच अभ्यास आहे, आणि तो अभ्यास म्हणजे श्रवणाभ्यास आहे. आत्मा वारे श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः. म्हणून ब्रह्माला दुसऱ्या कशानेही अनुभवता येत नाही कबूल, मनानी अनुभवता येत नाही कबूल, पण तरी सुद्धा ते मनानेच अनुभवलं पाहिजे. हा विरोधाभास आहे, तो आपण पुढे बघणार आहोत. आता आपण इतकंच बघूया की ब्रह्म जर अभ्यास करायचा असेल, त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, त्याच्यात चिंतन मनन करायचं असेल, तर एकच अभ्यास आहे की ब्रह्म म्हणजे काय याचं श्रवण करणं. म्हणूनच परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम. म्हणून ते अवघड आहे, पण श्रवणाशिवाय ब्रह्म आम्ही जाणू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही, त्याचं चिंतन करू शकत नाही, त्याचं मनन करू शकत नाही. म्हणून शब्दांनीच त्याला अनुभव आला पाहिजे. पण शब्द आमच्या कानावर येण्यासाठी आम्ही श्रवण केलं पाहिजे. आणि मग श्रवण आम्ही कसं केलं पाहिजे? तर ते श्रवण आम्ही सावधानतेने श्रवण केलं पाहिजे. बाकीचे सर्व गोष्टी आम्ही आमच्या मनातून काढून टाकल्या पाहिजे. अतिशय फोकस, अतिशय एकाग्र वृत्तीनं, एकाग्र मनाने, एकाग्र बुद्धीने आम्ही तो श्रवणाभ्यास केलं पाहिजे. ब्रह्मास नामे अनंत परिते ब्रह्म नामातीत ब्रह्मास हे दृष्टांत देता न शोभती श्रीराम. ब्रह्माला अनेक नाव आहेत. आता जे आपण सगळं जे बघितलं ती ब्रह्माची नावच आहेत. पण जरी ब्रह्माची नावं असली तरी सुद्धा त्या ब्रह्माचा अनुभव आम्हाला येऊ शकत नाही, कारण ब्रह्म नामातीत आहे. आणि म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही नाम घ्या, नाम हे सूक्ष्म आहे, नामानी आम्ही सुरुवात करतो, पण आम्हाला अनुभव नामातीत येतो. जोपर्यंत आम्ही वैखरीमध्ये नाम घेतो तोपर्यंत आम्हाला अनुभव तसा येणार नाही. पण ते नाम ज्या वेळेला वैखरी, पश्चंती आणि परा या चारीही पलीकडे जातं, नामातीत होतं, त्याच वेळेला आम्हाला त्या ब्रह्माचा, त्या रामाचा अनुभव येतो. आणि म्हणून हेच जाणण्यासाठी आम्हाला मन आणि बुद्धी हे दोन्ही आवश्यक आहेत. कारण मनाची का आवश्यकता आहे? तर कारण मनानेच आम्हाला त्याचा विचार करता येत नाही, पण मनामध्ये आमच्या श्रद्धा असते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हणलेलं आहे. आणि श्रद्धा हे मनाचं फंक्शन असल्यामुळे आम्हाला आमचं मन हे श्रद्धायुक्त असलं पाहिजे, आमचं मन हे भाविक असलं पाहिजे. म्हणून आम्ही भावानी, पूर्ण श्रद्धेनी आम्ही नाम घेतलं पाहिजे. पण नुसतं भाव असून उपयोग नाही, ते ब्रह्म काय आहे हे मला बुद्धीला कळलं पाहिजे.
ते नामातीत म्हणजे काय ते आम्हाला कळलं पाहिजे. नाम घेऊन आम्ही काय होणार आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला ब्रह्मनिरूपण काय आहे ते समजून घेतलं पाहिजे, ते बुद्धीला समजलं पाहिजे. म्हणून मन बुद्धी हे दोन्हीही आम्हाला, म्हणजेच माझ्या अंतःकरणाच्या दोन फॅकल्टीज, मन बुद्धी चित्त अहंकार, या दोन फॅकल्टीज मला अतिशय आवश्यक आहे. म्हणजे नामातीत जरी असेल तरी सुद्धा ते माझ्या बुद्धीला आणि माझ्या मनाला अनुभव येऊ शकतो की जिथे माझे शब्द तुमच्या कानावर येत आहेत आणि त्या ब्रह्माचा समजून घेण्यासाठी जिथे उपयोग होतो, की जे इंद्रिय तुम्हाला हे शब्द समजून देण्यासाठी मदत करतात, तेच ब्रह्म आहे, तेच ब्रह्माचं ठिकाण आहे, ते शब्दांच्या पलीकडचं आहे. म्हणूनच असं म्हणलंय की ब्रह्मासे दृष्टांत देता न शोभती श्रीराम. ब्रह्माला दृष्टांत देताच येत नाहीत, कारण एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हणजे तिथे द्वैत नाही, दोन नाहीत, एकच आहे. त्यामुळे ब्रह्माला दृष्टांत देता येत नाहीत. ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्मी दृष्टांत उत्तरे कदा न साहती श्रीराम. म्हणून आपण जर विचार केला तर आत्ता जे असलेले आपले सगळे जे भेद आहेत ते आपण ह्या संबंध सगळ्या सृष्टीतले कॉस्मॉस मध्ये सर्व भेद आम्ही निराकरण केले. जे आम्ही मेडिटेशन करताना करतो, जे आम्ही नामस्मरण करताना करतो, जे आम्ही श्रवण करताना करतो, त्यावेळेला माझं शरीराकडे लक्ष नाही, माझ्या मनामध्ये कुठले विचार येत आहेत त्याच्याकडे लक्ष नाही. माझ्या मनामध्ये एकच एक वृत्ती आहे आणि ते म्हणजे आत्माकार वृत्ती, ब्रह्माकार वृत्ती. हा एकच थॉट, हा एकच विचार एकाग्र मी असल्यामुळे मला त्या ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो. इथे म्हणतात, श्रुती म्हणते इथे की यतो वातो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. मगाशी आपला विषय चाललेला होता की माझ्या मनाने त्या ब्रह्माचं दर्शन घेता येत नाही. याचं कारण असं आहे की माझी सर्व ज्ञानेंद्रिय ब्रह्माचं दर्शन, ब्रह्माचं ज्ञान घेऊ शकत नाहीत, कारण तिथे वाचा आणि यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे वाचा परत फिरते, म्हणजे वाणी परत फिरते, म्हणजे वाणीनं वाचेनी त्याचं वर्णन करता येत नाही, त्याचा अनुभव देता येत नाही, मनानी त्याचा अनुभव देता येत नाही. आणि म्हणून श्रुती इथे म्हणते की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे मनानी, कुठल्याही इंद्रियांनी त्या ब्रह्माचा अनुभव घेता येत नाही. आणि मग जर असं असेल तर जेथे वाचा निवर्तती मनास नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसे बोलिले श्रुती सिद्धांत वचन श्रीराम. आणि म्हणून इथे म्हणतात की मनाने त्याचा अनुभव घेता येणार नाही. का येणार नाही? लगेच सांगतात की कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून हे वाक्य काही अन्यथा नव्हे श्रीराम. कारण का की आता मी ज्यावेळेला ब्रह्माचं निरूपण करतो त्यावेळेला माझं मन कल्पना करतं की ब्रह्म असं असं असेल, आणि ब्रह्म सर्वव्यापी असेल. म्हणजे मी सर्व कल्पना करतो की किती व्याप्त करणारा असेल, आकाशा एवढं असेल, आकाशापेक्षा सुद्धा मोठं असेल, असं माझं मन कल्पना करतं, विचार करतं. वृत्तीनं त्याच्यामध्ये विचार येतो, कल्पना येते, पण ती कल्पना म्हणजे ब्रह्म नाही. म्हणून कल्पनारूप मन पाही, म्हणजे आमच्या सवय आम्हाला कशी लागली आहे बघा, प्रत्येक गोष्टीची आम्ही कल्पना करतो, म्हणून ब्रह्माची सुद्धा आम्ही कल्पना करायला जातो. पण म्हणून इथं असा जर कोणी विचार करेल, असं जर कोणी मिस्टेक करेल, तर इथे समर्थ लगेच सांगून टाकतात की ती कल्पना म्हणजे ब्रह्म नाही, ती फक्त मनात असलेली कल्पना आहे, म्हणजेच विचार आहे, थॉट आहे, वृत्ती आहे. आणि म्हणून ब्रह्म कल्पना नसल्यामुळे म्हणून हे वाक्य काही अन्यथा नव्हे श्रीराम. म्हणून या वाक्याने मला कधीही ब्रह्माचा अनुभव येणार नाही.
मग आता मनासे जे अप्राप्त ते कैसेनी होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विण नाही श्रीराम. परत एकदा सांगितलं की अरे हे जर कुणालाच जर प्राप्त होणार नसेल, मनाला सुद्धा त्याची कल्पना करता येणार नसेल, माझ्या इंद्रियांना त्याचा अनुभव येणार नसेल, ते इतकं मनापेक्षा सुद्धा सूक्ष्म असेल, पण तरी सुद्धा मला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल, मला जर ते प्राप्त करायचं असेल, तर ते मला कसं प्राप्त होईल? जो जिज्ञासू आहे, ज्याला तळमळ आहे, ज्याला ते जाणून घ्यायचं आहे, त्याच्यासाठीच हा प्रश्न आहे, इतरांसाठी हा प्रश्न नाही. आणि म्हणून इथे सद्गुरू येतात, कारण सद्गुरूंनी ते प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की मनसा एव अनुद्रष्टव्यम, म्हणजे यथो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, असं ज्यावेळेला श्रुती म्हणते त्यावेळेला श्रुती सांगून देते, सिद्धांत वचन सांगते की अरे मनानी ते प्राप्त करता येत नाही, त्याचा अनुभव मिळू शकत नाही. मग हे कुठलं मन आहे? आणि मग सद्गुरूंच्याकडे कुठलं मन आहे की सद्गुरूंच्या मुळे आम्हाला ही प्राप्ती होते? सद्गुरूंच्याकडे असं एक कुठलं तरी वेगळं मन असलं पाहिजे की सद्गुरूंना ती प्राप्ती होते आणि सद्गुरू आम्हाला ते प्राप्त करून देतात. ते कसं देतात? तर दुसरी श्रुती म्हणते की मनसा एव अनुद्रष्टव्यम. त्याचा जर आम्हाला ब्रह्माचं जर अनुद्रष्टव्यम, म्हणजे जर आम्हाला त्याचं दर्शन जर हवं असेल, त्याचा जर अनुभव हवा असेल, तर मनाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. आता बघा, दोन मन आली की एका मनाने त्याचा अनुभव घेता येत नाही आणि दुसऱ्या मनाने त्याचा अनुभव घेता येतो. मग आता याच्यामध्ये विरोधाभास आहे. माझ्यामध्ये दोन मन आहेत का? तर त्याचं उत्तर असं आहे की जर सद्गुरूंना जर त्याचा अनुभव येत असेल, संतांना त्याचा अनुभव येत असेल, तर त्यांनी तो अनुभव त्यांच्या मनानी, म्हणजे त्यांच्या अंतःकरणानीच घेतलेला आहे, यात शंका नाही. म्हणजे सद्गुरूंच्याकडे असं काहीतरी स्पेसिफिक असावं, असं एक मन असावं, असं एक अंतःकरण असावं की त्यांच्या योगे त्यांना अनुभव घेता येतो आणि मला मात्र कल्पना राहते, मला तो अनुभव घेता येत नाही. मग सद्गुरूंचं अंतःकरण कसं आहे हे आम्हाला बघितलं पाहिजे. संतांचं अंतःकरण कसं आहे आम्हाला बघितलं पाहिजे. अवघा रंग एक झाला, चोख्याच्या महारीचा अंतःकरण कसं आहे ते मला बघितलं पाहिजे. आणि ते अंतःकरण मी मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते अंतःकरण म्हणजेच अंतर्मुख झालेलं अंतःकरण, ते अंतःकरण म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी असलेलं अंतःकरण, ते अंतःकरण म्हणजे राग द्वेष रहित असलेलं अंतःकरण, ते अंतःकरण म्हणजे अमलिन स्वच्छ शुद्ध असलेलं अंतःकरण, म्हणजेच राग द्वेष रहित असलेलं अंतःकरण. म्हणजे जे अंतःकरण एकाग्र आहे, जे अंतःकरणामधून राग द्वेष मद मोह मत्सर गेलेले आहेत, ज्या अंतःकरणामध्ये कुठल्याही इच्छा नाहीत, कुठल्याही विषयांच्या कामना नाहीत, मला काहीही भोगायचं नाही, अशाच अंतःकरणामध्ये त्या परब्रह्माचा अनुभव येतो आणि तो अनुभव सद्गुरूंना आणि संतांना आलेला आहे आणि तो अनुभव ते आम्हाला प्राप्त करून देऊ शकतात. आणि म्हणूनच आम्ही सद्गुरूंना वंदन करतो, त्यांना शरणागतीपर्यंत जातो, त्यांना शरण जातो आणि त्यांना सांगतो की आम्हाला सुद्धा तो अनुभव द्या. म्हणजे माझं अंतःकरण आज कसं आहे? माझं अंतःकरण आज मलिन आहे, माझ्या अंतःकरणामध्ये राग द्वेष मद मोह मत्सर आहेत, माझं अंतःकरण चंचल आहे, माझं अंतःकरण स्थिर नाही, माझ्या अंतःकरणामध्ये अनेक विषयांच्या कामना आहेत, मला हे भोगायचं आहे, मला ते भोगायचं आहे, मला हे पाहिजे आहे, मला ते पाहिजे आहे. माझं मन हे बहिर्मुख आहे. हा माणूस काय करतो, तो माणूस काय करतो, हा मित्राचं काय चाललेलं आहे, त्या मैत्रिणीचं काय चाललेलं आहे, ह्या नगराला हे जायचं आहे, हे असं ड्रेस घातला आहे,
याच्यामध्ये जर माझं लक्ष असेल, याच्यामध्ये माझं जर फोकस असेल, तर माझ्या अंतःकरणामध्ये त्या वृत्ती उठत असल्यामुळे आणि त्या वृत्तींच्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर जमा झाल्यामुळे, माझं अंतःकरण मलिन झाल्यामुळे, माझं अंतःकरण चंचल असल्यामुळे मला अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून मला कुठपर्यंत शास्त्राचं आम्हाला कुठपर्यंत उपयोग होतो, दासबोधाचा आम्हाला कुठपर्यंत उपयोग होतो, तर दासबोधाचा आम्हाला ते ब्रह्म कसं आहे, ते कसं आम्हाला प्राप्त होऊ शकतं, इथपर्यंतच अनुभव आम्हाला कळू शकतं. पण प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव येऊ शकत नाही. साधनेशिवाय आम्हाला ब्रह्माचा अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून दोन शब्द वापरले जातात की परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. सध्याच्या लँग्वेजमध्ये थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज. परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान, म्हणजे आम्हाला दासबोध वाचल्यानंतर शब्द कळतात, अहम ब्रह्मास्मी शब्द आम्ही बोलू शकतो, पण आमचं आयुष्य काहीही चेंज होत नाही. आमचं आयुष्य आहे तसंच राहतं. आमच्या आयुष्यामध्ये आहे तसेच चिंता, काळजी, व्यग्रता, टेन्शन सर्व काही असे तसेच राहतात. कारण का की माझं अंतःकरण मलिन आहे. त्या अंतःकरणाने मला कधीही अनुभव घेता येणार नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. आणि मग जे उलट सद्गुरूंचं जे अंतःकरण आहे ते स्वच्छ शुद्ध अंतःकरण आहे, राग द्वेष रहित अंतःकरण आहे, विकार रहित अंतःकरण आहे, स्थिर अंतःकरण आहे. अशा अंतःकरणामध्ये कुठलीही कामना नाही, कुठलीही इच्छा नाही, काहीही भोगायचं नाही. आणि त्यांनी ते साधनेमुळे ते मिळवलेलं आहे. अशा मनामध्ये मनसा एव अनुद्रष्टव्यम, अशा मनामध्येच त्या ब्रह्माचा अनुभव येतो. आणि म्हणूनच ते म्हणू शकतात की तुका आकाशा एवढा. तेच म्हणू शकतात की अवघा रंग एक झाला. माऊली म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. तुकाराम महाराज म्हणतात की तुका आकाशा एवढा. आणि मग ती अवस्था कशी आहे? त्या अवस्थेमध्ये कुठलंही दुःख नाही, कुठलीही चिंता नाही, कुठलीही काळजी नाही, फक्त आनंदच आनंद आहे. तो जी अवस्था आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, ही अवस्था ही त्या पुरुषाला, त्या स्त्रीला प्राप्त होते. ती अवस्था सद्गुरूंशिवाय दुसरा कोणीही तिथं नेऊ शकत नाही. कारण सद्गुरू आम्हाला त्या मार्गामध्ये कसं आम्ही जाऊ शकतो, आम्ही कशी साधना केली पाहिजे, साधना करताना काय प्रोसेस केली पाहिजे, कुणाला कुठली साधना व्यवस्थित करता येऊ शकेल, त्यांनी ती साधना कशी करावी, आणि तो जर्नी किंवा तो प्रवास कसा असावा, आणि अंतःकरण कसं 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 चेंज करावं. क्रिया पालटे तात्काळ, असं समर्थ म्हणतात की जोपर्यंत क्रिया बदलत नाही, आचरण बदलत नाही, आमचं अंतःकरण चेंज होत नाही, तोपर्यंत आम्हाला ब्रह्माचा अनुभव येणार नाही. आणि तो फक्त अनुभव आम्हाला सद्गुरू शिवाय दुसरं कोणीही देऊ शकत नाही. म्हणून म्हणतात की आणि म्हणून आता आम्हाला कळेल की सद्गुरूचं महत्व का अध्यात्मामध्ये आहे, आणि का आम्हाला साधनेशिवाय तो अनुभव, आनंदाचा अनुभव आम्हाला येऊ शकत नाही. आम्हाला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड तो अनुभव येईल, मान्य. काही वेळ तो अनुभव येईल, मान्य. पण तो अनुभव आमचा सदा सर्वदा राहू शकत नाही. याचं कारण असं आहे की आमचं अंतःकरण मलिन आहे. त्या अंतःकरणाने आम्ही त्या ब्रह्माचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून आम्हाला तो आनंदाचा, निरतिशय आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून इथे दृष्टांत देतात की भांडार गृहे भरली, परी असती अडकली, हातास न येता किल्ली, सर्वही अप्राप्त श्रीराम. तरी ते किल्ली कवण, मज करावी निरूपण, ऐसा श्रोता पुसे खुण, वक्त्यासी श्रीराम. आणि म्हणून समर्थ म्हणतात
की अरे भांडार गृह पडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की माझ्या आतच, खरं तसं बघायला गेलं तर माझ्या आतच ब्रह्म आहे. आणि जर ते मला आत आहे आणि मला दिसत नाही, मग त्या भांडार गृहाची जर किल्ली, आता ते बंद आहे, त्याला कुलूप लावलेलं आहे, त्याची जर किल्ली मला मिळाली तर मी ते भांडार उघडेन, म्हणजे ते घर उघडेन, म्हणजे माझं शरीर किंवा माझं मन मी उघडेन. कल्पना करा, हे कल्पनातीत असलं तरी आपण कल्पना करूया की माझं मन आणि माझं शरीर उघडलं आणि त्याची जी किल्ली आहे ती किल्ली मला मिळावी, असं श्रोता विचारतो आहे. की कारण का की श्रोत्याला तो अनुभव पाहिजे. त्याला नुसतं ऐकून त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. नुसतं सांगून दुसऱ्याचा आनंद, संतांचा आनंद मला बघून काय फायदा आहे. तो जर आनंद जर मला मिळणार नसेल तर मला त्याचा काहीही उपयोग नाही. संत तसे असतील, अवघा रंग एक झाला तिचा अनुभव आहे, मला तो अनुभव आलेला नाही. आणि जर तो मला अनुभव यावा असं मला मनापासून जर वाटत असेल तर ती किल्ली मला पाहिजे. आणि म्हणून जो असा अवधान देणारा, सावधान असणारा जो श्रोता आहे तो विचारतो की मला ती किल्ली कशी मिळेल, मला ते तिथपर्यंत पोहोचायचंय, तिथपर्यंत मला कसं जाऊ शकेन मी. आणि म्हणून ही किल्ली आहे सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली, एकसरा श्रीराम. आता दोन गोष्टी, माझी स्वतःचं अंतःकरण महत्वाचं आहे म्हणून तिथं बुद्धी हा शब्द वापरलेला आहे. बुद्धी माझी स्वतःची बुद्धी आहे. आणि ती बुद्धी कशी, मी ते इन्स्ट्रुमेंट, ते साधन की ज्या साधनानंच मी ब्रह्म मिळवणार आहे, त्या ब्रह्माचा अनुभव घेणार आहे, ते साधन कसं असावं, गुरुकृपा ही किल्ली आहे. जोपर्यंत आमच्यावर गुरुकृपा होत नाही, जोपर्यंत ती किल्लीनी ते कुलूप उघडत नाहीत, म्हणजेच माझ्या बुद्धीवर संस्कार होत नाही, म्हणजेच मी आत्म्याचं श्रवण मनन चिंतन निधिध्यासना करत नाही, जोपर्यंत माझं अंतःकरण, माझी बुद्धी ही एकाग्र होऊ शकत नाही, व्यवसायात्मिका बुद्धी होऊ शकत नाही, की माझ्या मनामधले सर्व विकार, सर्व वृत्ती, सर्व थॉट्स निघून जातात आणि माझ्या अंतःकरणामध्ये एकच एक वृत्ती. आता बघा, माझ्या अंतःकरणाचे चार भाग, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मन कसं काम करतं, संकल्प विकल्प अंतःकरण वृत्ती ही इति मनः. म्हणजे मन कसं करतं, संकल्प विकल्प, पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट, करू का करू नको, हे पाहिजे हे नको. म्हणजे थोडक्यात काय की जिथं जिथं कॉन्फ्लिक्ट आहे तिथं मन आहे आणि म्हणून या मनाचा उपयोग नाही. मग ते मन कसं केलं पाहिजे, मन आणि चित्त जवळजवळ आहेत, मनाचंच जे काही आहे ते संस्कार चित्तामध्ये उठतात, म्हणून मला मेमरी आहे, मला पूर्वीचं सगळं आठवतं. माझ्या मनामध्ये जे राग द्वेष माझ्या सबकॉन्शियस मनामध्ये आहेत ते चित्ताचं फंक्शन आहे. चित्त म्हणजे मेमरी आहे, ते चित्त आता मलिन आहे आणि म्हणून ते मला साफ केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मन आणि चित्त हे दोन साफ केलं पाहिजे, म्हणून मनाचा उपयोग काय, ते शुद्ध केलं पाहिजे. आणि बुद्धी ही निश्चयात्मिका असल्यामुळे तिने त्याचा आग्रह धरला पाहिजे की मला पाहिजे, मला पाहिजे, मला एकच पाहिजे. म्हणजे माझ्या मनामध्ये कुठला, माझ्या अंतःकरणामध्ये कुठला विचार पाहिजे, फक्त आत्माकार वृत्ती, फक्त आत्माकार विचार, फक्त मला आत्म्याचं दर्शन व्हावं, आत्मारामाचं दर्शन व्हावं, मला त्या परमेश्वराचं दर्शन व्हावं. आत्माकार वृत्ती, आत्माकार वृत्ती, आत्माकार वृत्ती. बाकीच्या सर्व वृत्ती माझ्या गळून पडल्या पाहिजेत. त्या ज्या वेळेला बुद्धीनं गळून पडतील, बुद्धी ज्यावेळेला प्रकाश येईल त्याच वेळेला बाकीच्या सर्व वृत्ती गळून पडतील. आणि म्हणूनच तिथे बुद्धीचं फंक्शन आहे. म्हणजे आता मन आणि चित्ताचं फंक्शन आपल्याला कळलं, बुद्धीचं फंक्शन कळलं. आणि अहंकार म्हणजे माझ्यामध्ये असलेला जो मद आहे, माझ्यामध्ये असलेला जो मी 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 की जो मला माझ्या शरीरापासून वेगळा करत नाही, तो शरीराला तादात्म्य करतो, शरीराला मी आहे असं धरवतो, माझं मन म्हणजे मी आहे असं धरवतो. जो अहंकार आहे, जो मला अनलिमिटेड असलेला मी मला लिमिटेड करतो, तो अहंकार मला त्याचा अनुभव देऊ शकत नाही.
तो निराकरण झालं पाहिजे, तो पडला पाहिजे. आणि तो पडण्यासाठी आम्हाला असं एक स्थान पाहिजे की जे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे मी बुद्धीनं जाणलं पाहिजे आणि मी त्याच्या चरणाशी गेलो पाहिजे, त्याला शरण गेलो पाहिजे आणि त्या ठिकाणीच माझा अहंकार नतमस्तक झाला पाहिजे. तिथे मी शरण गेलो पाहिजे आणि तो स्थान म्हणजे सद्गुरूचं स्थान आहे. म्हणजे सद्गुरु कृपा होते म्हणजे काय? तर सद्गुरु कृपा होते म्हणजे काय? तर पहिल्यांदा सद्गुरु आम्हाला ऍक्सेप्ट करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सद्गुरु आम्हाला साधना देतात आणि साधना आमच्याकडून करून घेतात, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, मी सद्गुरूंच्या सन्मुख गेलेला असल्यामुळे, माझ्यामध्ये सद्गुरूंच्या प्रती अतिशय भाव असल्यामुळे, सद्गुरु मला हे सगळं समजावून देणार असल्यामुळे मी त्यांच्यामध्ये नतमस्तक होतो. माझा अहंकार तिथे गळून पडतो आणि तिथे मी माझी बुद्धी म्हणजे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य, म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून मी त्या आत्मस्वरूपाचं वर्णन ऐकतो, तो आत्मा कसा आहे ते जाणून घेतो, ब्रह्म निरूपण ऐकतो आणि त्याच्याप्रमाणे मी चिंतन करतो, मनन करतो आणि निधिध्यासना करतो, कॉन्टेम्प्लेशन करतो. म्हणजे श्रवण मनन निधिध्यासना हे बुद्धीचं फंक्शन झालं. हे एका बाजूला होतं. दुसऱ्या बाजूला मी वेगवेगळ्या साधना करतो, त्याच्यामध्ये नामस्मरण असेल, त्याच्यामध्ये मेडिटेशन असेल, पूजा अर्चना नवविधा भक्ती असेल. त्या भक्तीच्या साह्याने मी मनाचं शुद्धीकरण करतो, मनाला मी स्थिर करतो आणि त्यामुळे काय होतं, तर तीच द्वैत कपाटे उघडली एकसरा श्रीराम. म्हणजे आता मी द्वैत जे मी स्वतःला समजतो, मी वेगळा आणि सर्व जग वेगळं नव्हे, मी स्वतःला समजतो की मी शरीर आहे, ही देह बुद्धी आहे, हे द्वैत आहे. जोपर्यंत माझ्या मनामध्ये द्वैत आहे तोपर्यंत मला त्या अवघा रंग एक झाला हा अनुभव मिळू शकत नाही. आणि ती किल्ली म्हणजे सद्गुरु कृपा हीच किल्ली आहे. आणि सद्गुरु कृपा म्हणजे काय, जे आता आपण बघितलं, त्या साधनेच्या द्वारे सद्गुरु आमच्यावर कृपा करतात, आमच्याकडून ती साधना अनुष्ठान करून घेतात आणि आमचं हळूहळू आमचं मन शुद्ध होतं, हळूहळू आमचं मन कामना रहित होतं, हळूहळू आमचं मन स्थिर होतं, हळूहळू आमच्या मनामध्येच आम्हीच आमच्या चित्तामध्ये मेमरीमध्ये पूर्वी जमा केलेले कर्मापासून जमा केलेले राग द्वेष हळूहळू कमी होतात एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य या साधनेच्या द्वारे माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये आत्माकार वृत्ती निर्माण होते आणि ती आत्माकार वृत्ती बाकीच्या सर्व वृत्तींना काढून टाकते. आणि माझ्या अंतःकरणामध्ये आता दुसरे कुठलेही विचार येत नाहीत, दुसरे कुठलेही शंका येत नाहीत, माझ्या मनामध्ये कुठलेही थॉट्स, कुठल्याही वृत्ती उठत नाहीत आणि जेणे बुद्धी प्रकाशली, म्हणजे त्या बुद्धीमध्ये फक्त एकच विचार येतो, एकच विवेक येतो, आत्माकार वृत्ती होते. आणि त्याच वेळेला ह्या प्रवासामध्ये द्वैत कपाटे उघडली एकसरा, त्याच वेळेला द्वैताचा निराश होतो आणि आता माझ्याच अंतःकरणाच्या पाठीमागं ब्रह्म आहे, म्हणजे इतक्या जवळ आहे. खरं तसं बघायला गेलं तर ब्रह्म आणि मी हे इतके जवळ आहे, इतके जवळ आहे, इतके जवळ आहे की त्याच्यामध्ये अजिबात अंतर नाही. फक्त एकच अंतर आहे, ते म्हणजे द्वैत कपाटे उघडली. आणि म्हणून द्वैत कपाट उघडण्यासाठी आम्हाला किल्ली पाहिजे आणि ती किल्ली म्हणजे सद्गुरु कृपा हीच किल्ली आहे. आणि आता पुढे म्हणतात की मग त्यातून काय होणार, म्हणजे हे सगळं कशासाठी करायचं. बघा, हे अध्यात्म आम्ही कशासाठी करतो, तर अध्यात्म एकाच गोष्टीसाठी करतो की माझं स्वतःचं स्वरूप मला कळावं, मला त्याचा अनुभव यावा. अहम ब्रह्मास्मी असं मी नामस्मरण करून मी ब्रह्म होत नाही, तर मी माझ्या अंतःकरणाचा अभ्यास करून, अंतःकरणाची साधना करून मी द्वैत कपाट उघडतो आणि मला अनुभव कसा येतो, अद्वैताचा अनुभव येतो. आणि तो अनुभव म्हणजे काय, तर अवघा रंग एक झाला. आणि मग त्यावेळेला काय होतं, तर तेथे सुख असे वाढ नाही मनासी पवाड,
मने विन कैवाड साधनांचा श्रीराम. कारण आता काय होतं की तिथे आनंदी, कारण ब्रह्म म्हणजेच आनंद आहे, ब्रह्म म्हणजेच सतचित आनंद आहे आणि आनंद स्वरूप ज्ञान स्वरूप ब्रह्म असल्यामुळे मी सुद्धा तसा होतो, मी सुद्धा आनंद स्वरूप होतो. त्यामुळे तेच मला माझं डेस्टिनेशन आहे, तिथे मी शांत होतो. आणि म्हणून म्हणतात की त्याची मनाविण प्राप्ती की कामने विण तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची. तिथं कल्पना करून चालत नाही, तिथे कुठलाही विचार करून चालत नाही, फक्त एकच साधन आहे आणि ती म्हणजे गुरुकृपा आहे. एकच साधन आहे की मन बुद्धी चित्त अहंकार हे जाणून घेऊन अंतःकरण शुद्ध करणे, अंतःकरण एकाग्र करणे, अंतःकरण स्थिर करणे, अंतःकरणामध्ये सर्व कामनांचा क्षय करणे आणि त्या ब्रह्माचा अनुभव घेणे की जे जेथे न चाले व्युत्पत्ती कल्पनेची श्रीराम, ते परेहुनी पर मनबुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पाविजे ते श्रीराम. आणि म्हणून समर्थांनी त्या युक्ती सांगितलेली आहे. युक्ती म्हणजे काय आहे की जे मनबुद्धी अगोचर आहे, पण एकाच गोष्टीमुळं, एकाच युक्तीमुळं सर्व साधना केल्या नाहीत तरी चालतील, पण काय सोडला पाहिजे? संग सोडला पाहिजे. संग म्हणजे काय? तर आसक्ती सोडली पाहिजे. आसक्ती म्हणजे काय? तर अटॅचमेंट सोडली पाहिजे. आम्हाला माझ्या मनाबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या शरीराबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या आईवडिलांबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या मुलाबाळांबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या पत्नी नातेवाईकांबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या संपत्तीबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या पोझिशन बद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या घरादाराबद्दल अटॅचमेंट आहे, मला माझ्या म्हणजे 3 गोष्टी, पुत्रेच्छा, लोकेच्छा आणि वित्तेच्छा, या 3 गोष्टी जोपर्यंत आहेत, जोपर्यंत त्याची व्हॅल्यू माझ्या मनामध्ये आहे, तोपर्यंत मला हा अनुभव मिळू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी मला काय केलं पाहिजे? एकच केलं पाहिजे की तो जसा आहे, तो कसा माझ्या आत आहे, तो निसंग आहे. तो आत माझ्या कसा आहे? साक्षी भावानं आहे. तो माझ्या आत कसा आहे? अलिप्त आहे. तसं मी झालं पाहिजे. आणि म्हणून इथं म्हणतात की व्हॉट यू थिंक सो यू बिकम. सध्याच्या अलीकडच्या इंग्लिशमध्ये म्हणलं जातं, सत्व सोडिता संग सोडिता सत्वर पाविजे ते श्रीराम. म्हणजे आम्हाला जर ते पाहिजे असेल, आम्हाला जर त्याचा अनुभव पाहिजे असेल, शाब्दिक अनुभवापेक्षा जर त्याचा खरोखर जर अनुभव पाहिजे असेल, तर संग सोडला पाहिजे. नाहीतर काय होईल? आम्हाला शाब्दिक अनुभव मिळेल, आम्ही सगळ्यांना सांगू शकू की आम्ही अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं आम्ही सांगू शकेल, पण माझ्या आयुष्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये पूर्वी जसा आहे तसाच मी राहीन. जर मला माझ्या आयुष्य चेंज करायचं असेल, माझ्या आयुष्यामध्ये दुःखाचं निराश करायचं असेल आणि आनंद पाहिजे असेल, मला जर चिंता काळजी निराश करायचं असेल, मला जर टेन्शन फ्री आयुष्य जगायचं असेल, मला सर्व दुःख सर्व संकटांचा नाश व्हावा असं वाटत असेल, तर मला तो संग सोडला पाहिजे. आणि संग सोडल्याशिवाय मला ते मिळू शकत नाही. आणि समर्थ शब्द वापरतात की संग सोडावा आपुला, मग पहावे त्याला, अनुभवी तो या बोला, सुखावे लगा श्रीराम. आणि सत्वर हा शब्द वापरतात. सत्वर म्हणजे काय? इमिजिएटली. सो आय डोंट हॅव टू वेट फॉर मेनी इयर्स, आय डोंट हॅव टू वेट फॉर मेनी जन्मास. बघा, म्हणजे अध्यात्म हे, म्हणून सर्व संत काय म्हणतात की हे रोकडं फळ आहे. म्हणजे इट इज इमिजिएट, उधारीवर काही नाहीये इथं. आत्ता साधना करा म्हणजे मी पुढच्या जन्मामध्ये चांगला होईन, हे चूक. आत्ता मी साधना करतो म्हणजे मी 2 वर्षानंतर आनंदी होईन, चूक. जर मी आत्ता साधना करत असेल तर मी आत्ताच्या आत्ताच आनंदी होणं आवश्यक आहे. मी जर आत्ताच्या आत्ता संग सोडलो असेल तर मी आत्ताच्या आत्ता तो मला अनुभव मिळालाच पाहिजे. सत्वर, इमिडिएटली. संग सोडता सत्वर पाविजे तिचा. प्रॉब्लेम कुठे आहे? की आम्ही सोडू शकत नाही. आमची कितीही जरी इच्छा असली तरी आम्ही सोडू शकत नाही, कारण वी आर हॅबिच्युएटेड. our attitude, our mindset has been habituated, has been cultivated for not only for this birth, not only for this life, for many many lives. आणि म्हणून हे आम्हाला अवघड आहे. म्हणून समर्थ म्हणतात की संग सोडावा आपुला,
मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. ज्यानं ही खरोखर ज्याचा अनुभव घेतला असेल तोच सुखावेल असं समर्थ म्हणतात. कारण अशी माणसं खूप कमी आहेत. ज्यांनी तो अनुभव घेतलेला असेल त्यालाच कळेल की अरे हा पाथ कसा आहे. ज्यांनी हा अनुभव घेतलेला असेल त्यालाच हे कळेल की ते सुख काय आहे. आणि बाकीच्यांना तो अनुभव आलेला नसल्यामुळे ते आनंदी होणार नाही. ते फक्त कल्पना करतील की अरे हा हे असं सुख असेल तसं सुख असेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अध्यात्म हे अनुभवाचं आहे. अध्यात्म हे एकट्याचं आहे. सगळ्यांनी बरोबर जाऊन सामुदायिक उपासना करून आम्हाला ते मिळेलच असं सांगता येत नाही. ते एक स्टेप आहे. म्हणजे आता सामुदायिक उपासना करू नये असं नाही. त्याची एक व्हॅल्यू आहे. एका ठराविक स्टेट पर्यंत आम्ही सर्वांनी मिळून उपासना करणं आवश्यक आहे. कारण आम्हाला पुश अँड पुल टेक्निकनी आम्हाला जरा मोटिवेशन येतं. पण जसं जसं मी स्टेप बाय स्टेप पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, प्रायमरीतून सेकंडरीतून कॉलेजमधून पीएचडी पर्यंत साधनेमध्ये जातो, त्यावेळेला ही साधना सुद्धा एकट्याची असते. आणि तिथे फक्त मी एकटा असतो आणि मी माझाच मित्र असतो आणि मीच माझा शत्रू असतो. उद्धरेत आत्मनात्मानम असं भगवंतांनी सुद्धा म्हणलंय की मीच माझा मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे. आणि म्हणून सांगितलं स्पष्टपणाने, जर आम्हाला जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, तर संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला. आपण म्हणजे मीपण म्हणजे जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडाला. समर्थांनी स्टेप बाय स्टेप, समर्थ इंजिनियर असतील नक्कीच. बघा तुम्ही विचार करा किती स्टेप बाय स्टेप सांगितलंय. आपण म्हणजे कोण, तर मीपण म्हणजे काय, मीपण म्हणजे जीवपण म्हणजे काय, तर अज्ञान म्हणजे काय, तर मी शरीर आहे हे अज्ञान, मी मन आहे हे अज्ञान, मी लिमिटेड आहे हे अज्ञान, मी अटॅच्ड. आणि कशामुळे झालं, अज्ञानामुळे संग जडला. मला काय अटॅचमेंट आली, तर अज्ञानामुळे. म्हणजे बघा किती लॉजिकल आहे बघा, की मी या शरीरानं स्वतःला लिमिटेड समजतो आणि मी म्हणतो की मी जन्माला आलो की मी म्हणतो की मी मरणार. म्हणजे मी अज्ञानाने म्हणतो की मी शरीरानं लिमिटेड असल्यामुळं काही वर्षानंतर मला मृत्यू येणार, म्हणून मी मृत्यूला लांब ठेवायचा प्रयत्न करतो. हे अज्ञानच आहे. कारण मी शरीराच्या अनुषंगाने बोलतो. शरीराच्या अनुषंगाने मी सर्व पद्धतीने वागतो. मी माझी मुलं बाळ, माझं नातेवाईक मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशी मी अटॅच्ड होतो. कशाच्या अनुषंगाने, शरीराच्या अनुषंगाने. मी माझं पैसा अडका मिळवण्याचा प्रयत्न करतो, संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. कशाच्या अनुषंगाने, शरीराच्या अनुषंगाने. मी इथे येऊन हार तुरे सगळे मिळवण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी मला चांगलं म्हणायचा प्रयत्न करतो. कशाच्या अनुषंगाने, शरीराच्या अनुषंगाने, अज्ञानाच्या अनुषंगानं, अटॅचमेंटच्या अनुषंगानं, आसक्तीच्या अनुषंगानं. आणि म्हणून मला सर्व दुःख आहे, म्हणून मला ही सर्व संकट आहेत, आणि म्हणून मी सारखा दुःखी होतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आपण म्हणजे मीपण म्हणजे जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडाला असं. म्हणून काय करायचंय, एवढं एकच करायचंय की साक्षी भावानं आम्ही माझ्या मनाकडे पाहायचंय, साक्षी भावानं अलिप्तपणानं माझ्या शरीराकडे पाहायचंय, साक्षी भावानं अलिप्तपणानं या जगामध्ये वावरायचं आहे, साक्षी भावानं अलिप्तपणानं जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहे ते करायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त अटॅच व्हायचं नाही. निसंगपणानं सर्व काही करत जावे. आहे तिथंच आहे, कुठंही जायचं कारण नाही. फक्त डिटॅच, थोडस अलिप्त होऊन, थोडस डिटॅच होऊन आम्ही संबंध, आमचं सगळं आयुष्य, आमची सर्व कर्म, आमची सगळी साधना करायची आहे. कारण साधनेशी सुद्धा आम्ही अटॅच होतो. आम्ही म्हणतो की आम्ही नामस्मरण करतो म्हणजे नामच हे आमची अटॅचमेंट होऊन बसते. अरे ते फक्त साधन आहे. आम्हाला साध्य पाहिजे आहे. आम्हाला नामस्मरण हे फक्त आम्हाला इन्स्ट्रुमेंट आहे, हे साधन आहे. मेडिटेशन हे साधन आहे. आम्हाला निर्विकल्प समाधीच्या पुढे जायचं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की सोडिता तया संगाशी, ऐक्य होय निसंगाशी, कल्पने विन प्राप्तीसी, अधिकार जैसा थिरा. मी कोण ऐसे नेणीजे, तया अज्ञान बोलीजे. मी कोण आहे जे मला माहिती नाही तेच अज्ञान आहे, बाकी काहीच अज्ञान नाहीये.
म्हणजे आजपर्यंत मी जे अज्ञान 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 हा शब्द वापरला जातो अध्यात्मामध्ये, ते काय अज्ञान आहे? अज्ञान एकच आहे की मी कोण आहे मला माहिती नाही. मी शरीर आहे, मला मी हे मला मी धरून ठेवलेलं आहे, हे माझं अज्ञान आहे. आणि म्हणून अज्ञान गेली या पावीचे परब्रह्म ते श्रीराम. देह बुद्धीचे मग आता फायनली आता आपलं वर्णन आहे. कशामुळे आलंय सगळं? तर देह बुद्धी, म्हणजे देह हेच बुद्धी, म्हणजे आता बुद्धी आहे, बुद्धीचं फंक्शन आहे की मला समजलेलं आहे, मला पटलेलं आहे, हा माझा ऍटिट्यूड झालेला आहे की देह म्हणजेच मी आहे आणि हे मी घालवू शकत नाही. आणि या बुद्धीनं मी वावरतो, त्यामुळे या बुद्धीनं मी हे अध्यात्म करायचा प्रयत्न करतो, या बुद्धीनं मी दासबोध वाचायचा प्रयत्न करतो. हे बुद्धीला मी अटॅच असल्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही, मी साधना करू शकत नाही. आणि म्हणून देहबुद्धी मला चिकटलेली आहे. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेत होतसे निर्वाण अहमभावासी श्रीराम. बघा, हे कशामुळे झालेलं आहे? देहबुद्धी अहमभावानी, अहंकाराने. मी स्वतःहून जगापासून वेगळा आहे, जगापेक्षा मी श्रेष्ठ आहे, जगापेक्षा मी जास्त बुद्धिवान आहे, जगापेक्षा मी जास्त कर्तृत्ववान आहे, जगापेक्षा मी जास्त सिंपल आहे, जगापेक्षा मी जास्त असा आहे, जगापेक्षा मी जास्त तसा आहे. मी जगापेक्षा वेगळा आहे. हे काय आहे? अहंकार आहे, अहंभाव आहे. हा भेद कुणी निर्माण केला? मीच निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यामुळे कुणाचा तोटा झालेला आहे? माझाच तोटा झालेला आहे. त्या अहंभावामुळे मी लिमिटेड झालेलो आहे. त्या अहंभावामुळे मला जन्म मृत्यूची भीती वाटते, त्या अहंभावामुळे मला संकटांची भीती वाटते, त्या अहंभावामुळे मी दुःखी होतो, या अहंभावामुळे मी टेन्शन येतो, या अहंभावामुळे मला चिंता, काळजी, व्यग्रता हे सर्व काही आहे. जर मी कोण आहे जर मला कळलं, जर माझं अज्ञान जर दूर झालं, तर उंच नीच नाही परी रायारंका एकच सरी, झाला पुरुष अथवा नारी तरी एकची पद श्रीराम. बघा, आता आपण मगाच हे की ज्या वेळेला आम्ही ब्रह्म ह्या दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहतो, त्यावेळेला उंच नीच काहीच नाही. आम्ही शरीराच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळेला उच्च नीच आहे की हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, हा ह्या धर्माचा, तो त्या धर्माचा. हे कशाचं आहे? हे शरीराचे धर्म आहेत, ही शरीराची जात आहे, हे शरीराची पोझिशन्स आहेत. राया रंका एकच सरी. जो देव जरी असेल, जर राजा जरी असेल आणि रंक जरी असेल, तरी त्याच्यामध्ये एकच ब्रह्म आहे. पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये एकच ब्रह्म आहे. ब्राह्मणांचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आकळे तेथे असेची ना श्रीराम. उच्च ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही श्रीराम. सकळास मिळवणी ब्रह्म एक, तेथे नाही अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती श्रीराम. बघा, म्हणजे या त्या ब्रह्माच्या अनुषंगानं जर माझा स्वतःचा विचार केला तर एकच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, कुठलीही विविधता नाही. हे सगळं नामरूपात्मक असल्यामुळे तिथे विविधता आहे. आणि हे कुणाचं कार्य आहे? मायेचं कार्य आहे. बघा, पुढे म्हणतात की स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळासी मिळवणी एक सह विश्रांतीचे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. मृत्यूलोक म्हणजे आमचा मृत्यूलोक, स्वर्ग म्हणजे देवलोक, पाताळ लोक म्हणजे कनिष्ठ. या सर्व तिन्ही लोकांचं एकच विश्रांती स्थान आहे आणि ते विश्रांती स्थान म्हणजे ब्रह्म आहे, ते एकच आहे. आणि म्हणून ते एकच असल्यामुळे सर्वांना ते व्याप्त करतं. आधीच्या सुरुवातीच्या ज्या ओव्या आपण बघितल्या त्याच्याशी ते संलग्न आहे. आता गुरु शिष्य एकची पद, तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे श्रीराम. म्हणून आता बघा, आपण अनेक वेळेला ह्या सेशन मध्ये म्हणतो की गुरु हे शरीर नाही, गुरु हे तत्व आहे. आणि जोपर्यंत आम्ही गुरु हे तत्व आहे, जोपर्यंत आम्ही समजावून घेत नाही, आत मनामध्ये घट्ट ठेवत नाही, तशी आमची धारणा होत नाही, तोपर्यंत आम्हाला गुरु शिष्य हा संबंधच करणार नाही. कारण गुरुला जो अनुभव येतो तोच शिष्याला येतो. गुरुच मध्ये असलेलं ब्रह्म आणि शिष्यामध्ये असलेलं ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही. जरी गुरु शिष्याला ब्रह्माचा उपदेश करतो, गुरु ब्रह्माचा उपदेश करून शिष्याला तिथपर्यंत घेऊन जातो, तरी सुद्धा गुरु शिष्याला अनुभव देऊ शकत नाही.
गुरु आणि शिष्यांचा दोघांचा अनुभव एकच आहे, तो अनुभव शिष्यालाच घ्यायला लागतो. आणि म्हणून गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद, तरी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे. जोपर्यंत आम्ही गुरु आणि शिष्य देह म्हणतो, तोपर्यंत आम्हाला गुरु शिष्य संबंध करणार नाही. देहबुद्धीच्या अंती सकळासी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीयम नास्ती, हे श्रुतीचे वचन. कारण का, की एकच ब्रह्म, दुसरं ब्रह्म नाही, एकच आहे, हे श्रुतीचं वचन आहे. एकम ब्रह्म, एकम अद्वितीयम ब्रह्म, द्वितीय न अस्ति. सकळास एकच प्राप्ती, त्यामुळे सगळ्यांना एकच प्राप्ती होणार. म्हणजे सर्व संतांना, तुम्ही सगळ्या संतांचे अभंग बघा, सगळ्या संतांचं आणि दासबोध बघा, समर्थांच्या ओव्या बघा, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघा, गीता बघा, तुकाराम महाराजांचे अभंग बघा, एकनाथ महाराजांचा भागवत बघा, सगळ्यांना एकच अनुभव झालेला दिसतो, सगळ्यांना एकच प्राप्ती झालेली दिसते. आणि ती प्राप्ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी इति. आणि म्हणून शब्द वापरलाय की साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले, देहातीत वस्तू. आपल्याला जर काय शिकायचं असेल, दासबोध शिकत असताना, अभ्यासत असताना, तर हे एकच ह्याच्यासाठी अधोरेखित करून ठेवा की साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वस्वरूपी मिळाले. साधू जरी वेगवेगळे दिसत असतील, उपाधी शरीर जरी वेगवेगळं दिसत असेल, तरी साधू आणि सद्गुरू हे दोन नाहीत. तुझा सद्गुरू श्रेष्ठ का माझा सद्गुरू श्रेष्ठ, हे सद्गुरू हा देव श्रेष्ठ का तो देव श्रेष्ठ, ही साधना श्रेष्ठ का ही साधना श्रेष्ठ, हा सवालच येत नाही. कारण का, की साधू दिसती जरी ते शरीराने दिसत असतील वेगळे, साधना जरी वेगवेगळ्या असतील, तरी ते स्वस्वरूपी मिळाले. आणि जर ते स्वस्वरूपी मिळालेले नसतील, तर तो सद्गुरू नव्हे. असे गुरु अडक्याला 4 मिळतात, असं समर्थांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. तो सद्गुरू करू नये. आणि म्हणून सद्गुरू हा वेगळा का आहे? सद्गुरू हा आमच्यासारखाच आहे शरीरानी, पण आमच्यापेक्षा प्रचंड वेगळा आहे. तो म्हणजे त्याच्या आत असलेल्या अंतःकरणामुळे. आणि म्हणून साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले, देहातीत वस्तू. एक का झाले? शब्दार्थ आणि लक्षार्थ लक्षात ठेवा की देहाच्या अनुषंगाने हे बोललेलंच नाही, आत असलेल्या ब्रह्माच्या अनुषंगाने ते बोललेले असल्यामुळे, सर्वजण एकच अनुभव आलेले असल्यामुळे, सगळ्या स्वस्वरूपाला मिळालेले असल्यामुळे, सर्व ब्रह्मस्वरूप झालेले असल्यामुळे, सर्वांना तोच आनंद मिळालेला असल्यामुळे, साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले. एकच आहे. आणि ती काय आहे? वस्तू आहे. ते म्हणजे ब्रह्म आहे. आणि ते देहाच्या पलीकडे आहे. ब्रह्म नाही नवे जुने. पूर्वीचं ब्रह्म, समर्थांच्या काळातलं ब्रह्म 400 वर्षापूर्वी होतं, आणि आता आमच्या टेक्नॉलॉजीच्या युगामधलं ब्रह्म हे जरा थोडंसं टेक्नॉलॉजिकल ब्रह्म झालेलं आहे, असा प्रश्न येत नाही. रामायणातल्या काळातलं ब्रह्म आणि अजून 10,000 वर्षानंतर होणारं ब्रह्म, ह्याच्यामध्ये फरक नाही. ब्रह्म आहे तसंच आहे. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे. त्याच्यामध्ये चेंजेस झालेत का हो? आमच्या लाईफस्टाईल मध्ये फरक पडलेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये आम्हालाच माहितीये की आमच्या लाईफस्टाईल मध्ये फरक पडलेला आहे. 100 वर्षापूर्वीची लाईफस्टाईल, 300 वर्षापूर्वीची लाईफस्टाईल, 800 वर्षापूर्वीची लाईफस्टाईल, आचार्य शंकराचार्यांच्या काळातली 2000 वर्षापूर्वीची लाईफस्टाईल, 1200 वर्षापूर्वीची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल, फरक पडलेला आहे. पण त्यांना आलेला अनुभव आणि आम्हाला आलेला अनुभव ह्याच्यामध्ये अजिबात फरक नाही. ब्रह्म नाही अधिक उणे. त्याच्यामध्ये अधिक जास्त काही नाही. जे तसं आहे त्यावेळेला तसा जो अनुभव मिळेल, तसाच अनुभव आज आम्हाला आता इथे मिळालाच पाहिजे, असं आम्हाला शास्त्र सांगतं. उणे भाविल ते सुणे देह. जर त्याच्यामध्ये जर कमी जास्त असेल, तर ते देहबुद्धीच आहे, आत्मबुद्धीच नाही. आणि म्हणून आत्मबुद्धी महत्वाची आहे. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगी. आता समर्थ सांगतात की कशामुळे सगळं झालेलं आहे? हे देहबुद्धीमुळे झालेलं आहे. देहबुद्धीच्या संशयामुळं आमचा समाधान भंग पावलेला आहे. आणि म्हणून देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे श्रीराम. देहाचे जे थोरपण तेच देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या म्हणून विचक्षण निंदती देह श्रीराम. आणि म्हणून सर्व संत, सर्व शास्त्र देहाला का निंदन, देहाचं का निंदा करतात? याचं कारण असं आहे की या देहामुळे आम्ही असे वागतो. या देहामुळे आमची देहबुद्धी झालेली आहे.
आणि म्हणून या देहालाच आम्ही व्हॅल्यू दिलेली असल्यामुळे देहाचे जे थोरपण तेच देहबुद्धीचे लक्षण मिथ्या जाणून विचक्षण निंदती देह. कारण संतांनी साधना करताना सांगितलं की अरे त्यांना माहितीये की जर या देहामुळे जर मला देहबुद्धी आलेली आहे, देह थोर आहे, देहाची व्हॅल्यू जास्त आहे, देहाची प्रायोरिटी जास्त आहे, मी इंग्लिशमध्ये शब्द वापरतो, म्हणून माझ्याकडे देहबुद्धीची प्रायोरिटी असल्यामुळे माझ्यामध्ये आत्मबुद्धी कमी आहे आणि त्याची प्रायोरिटी माझ्यामध्ये कमी आहे. आणि म्हणून सुरुवात कुठून आहे? ही सुरुवात इथूनच आहे की आम्ही पहिल्यांदा देहाचं स्वरूप कळून घेतलं पाहिजे, आत्म्याचं स्वरूप कळून घेतलं पाहिजे, मनाचं स्वरूप कळून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपापली जागा दिली पाहिजे. देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभान पुन्हा पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागवती श्रीराम. म्हणून हा देहाचा जो असलेला अभिमान आहे, आणि बघा देहाच्या दृष्टीने आम्हाला खूप अभिमान असतो की मी किती बारीक आहे, मी किती, माझे 6 पॅक ऍप्स आहेत, मी दिसायला किती गोरा आहे, मी किती देखणं आहे, मी किती ब्युटिफुल आहे, मी दिसल्यानंतर किती छान दिसतो, माझं शरीर गोरं आहे, माझं शरीर असं आहे. आणि म्हणून शरीरासाठी आम्ही सर्व धरून ठेवतो आणि या शरीराचा अभिमान ठेवतो. म्हणूनच आम्हाला काय होतं तर पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागवली, म्हणून आम्हाला यावं जावं लागतं. कारण जर देह पडला आणि आत माझं जर मन जर आहे तसंच असेल तर मला परत यायला पाहिजे, कारण परत मला दुसरा देह घेतला पाहिजे. देहबुद्धीमुळे मला काय मिळतं तर मला परत पुनरागमन, पुन्हा येणं आणि जाणं, या शरीरामध्ये वेगवेगळे शरीर धारण करणं हे मला क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच पुढे म्हणतात की देहाची नी थोरपणे समाधानासी आणले उणे देह पडला कोण्या गुणे हेची कळेना श्रीराम. आमच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख काय आहेत, आमच्या आयुष्यामध्ये एवढा टेन्शन्स काय आहेत, आमच्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स काय आहेत, आमच्या आयुष्यामध्ये इतक्या चिंता काळज्या का आहेत? देहाचे नी थोरपणे, या देहाला व्हॅल्यू दिल्यामुळे आमच्या मध्ये समाधानासी आणले उणे. म्हणजे आम्हीच प्रॉब्लेम क्रिएटर आहोत, आम्हीच आमच्या आनंदाला पारखलेलो आहोत, आम्हीच आमच्या दुःखाला आम्ही जवळ केलेलं आहे. का तर आम्ही म्हणजे कोणी? माझ्या मनाने, माझ्या अंतःकरणाने. देहाची नि थोरपणे समाधानासी आणले उणे देह पडेल कोण्या गुणे कळे तेही कळेना श्रीराम. हित आहे देहातीत. आता हित कुठं आहे, कल्याण कुठं आहे? आम्ही अध्यात्म कशासाठी करतो तर हित आहे देहातीत. देहातीत होण्यासाठी कल्याण आहे, देहातीत होण्यासाठी साधन आहे, देहातीत होण्यासाठी दासबोध वाचायचा, आचरण करायचं आहे. कारण नुसतं वाचून होणार नाही, आचरण केल्याशिवाय आम्ही देहातीत होणार नाही, इम्प्लिमेंट केल्याशिवाय आम्ही देहातीत होणार नाही, साधना केल्याशिवाय आम्ही आमचं स्वतःचं हित साधणार नाही, कल्याण करणार नाही. म्हणून निरोपिती संत देहबुद्धीनं अनहित होऊच लागे सदा. म्हणून संत काय सांगतात आम्हाला की अरे तुम्ही देहाकडे लक्ष देऊ नका. याचा अर्थ असा नाही की देह टाकून द्या, आहे देहाचं. म्हणून तो मगाशी अभंगामध्ये आलं होतं की देही असोनी विदेही असा शब्द वापरलेला आहे. याचं कारण असं आहे की याच देहामध्ये आहे, ह्याच आयुष्यामध्ये आहे, ह्याच माणसांमध्ये आहे, पण साक्षी भावानी माझ्याकडे पाहतो आहे, या सगळ्या माणसांकडे पाहतो आहे, या समाजाकडे पाहतो आहे, या देहाकडे पाहतो आहे. आणि मग काय मिळतं? सामर्थ्यमुळे देहबुद्धी योग्य असते ही बाधी देहबुद्धीची उपाधी पैसोवे लागेल. आणि ह्याच्यातनं आता म्हणतात की काय होतं की मला सामर्थ्य मिळतं. सामर्थ्य कशाचं आहे? जर देहबुद्धीला सामर्थ्य आहे देहाचं, मग देहाचं सामर्थ्य काय आहे? 5 फीट 10 इंचेस देहाचं सामर्थ्य लिमिटेड आहे. किती जेवढं मी जिम मध्ये जाईन तेवढीच माझी शक्ती आहे, जेवढं माझं वजन असेल तेवढीच माझी शक्ती आहे. पण माझ्या मनाची शक्ती किती आहे? ती सूक्ष्म असल्यामुळे ती देहबुद्धी गेल्यानंतर काय होतं तर माझी आत्मबुद्धी वाढते, म्हणजेच मला आत्मबुद्धीचं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि अंतःकरणाचं सामर्थ्य ही माझी आत्मबुद्धी देहबुद्धीची फाईट होते आणि देहबुद्धी हळूहळू 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 गळून पडते. आणि म्हणून म्हटलंय की
सामर्थ्य वळे देहबुद्धी. आम्ही का साधना करतो? साधनामुळे आम्हाला काय फरक पडतो? तर आमची देहबुद्धी हळूहळू हळूहळू हळू कमी होते. म्हणजेच काय होतं? तर आत्मबुद्धी हळूहळू हळूहळू वाढते. म्हणजेच काय होतं? तर अंतःकरणामध्ये असलेले बाकीचे सगळे विचार हळूहळू हळूहळू कमी होतात आणि आत्म्याबद्दलचे विचार हळूहळू हळू वाढायला लागतात. आणि म्हणून म्हणलेलं आहे की सामर्थ्य बळे हे आम्हाला दुःख कमी होत नाही, टेन्शन्स कमी होत नाहीत. दुःखाकडे बघण्याचा जो दृष्टी आहे, त्याच्याकडे बघण्याचा जो ऍटिट्यूड आहे तो बदलतो. आणि ती दृष्टी म्हणजे कुठली? ती ज्ञानाची दृष्टी आहे, ती आत्म्याची दृष्टी आहे. हेच ज्ञान चक्षुषा पश्यंती. अर्जुनाला ज्ञान चक्षु दिले म्हणजे काय केलं? असं काही केलं नाही की तिसरा डोळा उघडला वगैरे वगैरे. आपल्याला शंकरांचं माहितीये की शंकरांना तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा उघडला म्हणजे काय? तर ज्ञान चक्षुषा पश्यंती. जो ज्ञानाचा डोळा आहे, म्हणजे जो माझ्या अंतःकरणामध्ये असलेला बुद्धीचं जे समजून उमजून असलेलं जे ज्ञान आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यामुळे देहबुद्धी योग्यास तेही बाधी श्रीराम. आणि म्हणून काय म्हणलेलं आहे की म्हणून देहबुद्धी झडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धी बिघडे ऐक्यता ब्रह्मीची श्रीराम. म्हणून परमार्थ करणे, अध्यात्म करणे म्हणजे काय? एकच गोष्ट की देहबुद्धी हळूहळू कमी होणं आणि आत्मबुद्धी हळूहळू वाढणं. यालाच परमार्थ म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात, यालाच हित किंवा कल्याण म्हणतात. आणि म्हणून पुढे म्हणतात की विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी, वेगळेपणे श्रीराम. काय करतो? परत कुठे आहे? म्हणजे विवेक म्हणजे कुठे आहे? माझाच विवेक आहे. विवेक कुठे आहे? माझ्याच अंतःकरणामध्ये आहे. माझ्याच अंतःकरणामध्ये विवेक कुठे आहे? बुद्धीचं फंक्शन विवेक आहे. म्हणून विवेक बुद्धीकडे ओढी, वस्तूकडे म्हणजे कुणाकडे? ब्रह्माकडे. आम्हाला त्या ब्रह्माच्याकडे कोण घेऊन जातो? तर विवेक घेऊन जातो, मन घेऊन जात नाही. मन काय करतं? मन श्रद्धा ठेवतं की अरे हे बरोबर आहे का? दासबोधामध्ये हा जो ब्रह्मनिरूपण समास आहे ते समर्थांनी अतिशय सुरेख लिहिलेला आहे. आणि ही जी अशा पद्धतीने जर साधना केली तर मी नक्की तिथपर्यंत जाईन. ही श्रद्धा म्हणजे ही मनात आलेली भाव आहे, ही इमोशन आहे, ही मला मदत करते. म्हणून म्हटलेलं आहे की श्रद्धावान लभते त्यानं. पण मला ती कोण देतं? तर विवेक म्हणजेच बुद्धी देते. म्हणून ती बुद्धी कोण आहे? तर व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणजे ते ज्ञान आहे. तिथून मी विवेकाने मी त्या बुद्धीनं जाणून घेतो की वस्तू कशी आहे. आता जे ब्रह्मनिरूपण म्हणजे काय? तर ती वस्तू कशी आहे हेच निरूपण आहे. आणि म्हणून आम्हाला त्या ब्रह्माची अट्रॅक्शन वाटतं. आम्ही तिथे बाकीची ब्रह्म आम्हाला प्रायोरिटी वाटतं आणि बाकीची प्रायोरिटी हळूहळू कमी होते. त्यालाच म्हणलेलं आहे की ब्रह्मवस्तूकडे ओढी, देहबुद्धीनी तेथूनच पाडी, अहंता लावणी निवडी, वेगळेपणे. हे कशामुळे होतं? जोपर्यंत माझ्यामध्ये अभिमान आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये अहंकार आहे, तोपर्यंत हे होऊ शकत नाही. मी म्हणतो पण आचारामध्ये चेंज होत नाही. मी म्हणतो पण इम्प्लिमेंटेशन करत नाही. मी म्हणतो तेवढ्यापुरतं म्हणतो, पण मी कॉन्स्टंटली कंटिन्युअसली त्याच्यामध्ये फॉलो थ्रू घेऊन त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवत नाही. कशामुळे? तर अहंकारामुळे. आणि म्हणूनच आम्हाला समर्थाने सांगितलेलं आहे की हे सगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट पण दिलेली आहेत आणि आम्हाला कशावर काम करायचं हे सांगितलेलं आहे. आणि आम्हाला कोण आम्हाला मदत करेल हे सुद्धा समर्थांनी या ब्रह्म निरूपण समासामध्ये सांगितलेलं आहे. आज आपण हा समास पूर्ण करू शकत नाही, अजून काही ओव्या आहेत. आज आता आपण इथेच थांबू. आपण पुढच्या वेळेला अजून कंटिन्यू करू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणजे कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया.
अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी रामराया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिले हरी दयाळा, कल्याण करी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी रामराया. रामराया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी रामराया. छान. नेहमीप्रमाणे मी सगळ्या लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ आपण ऑन करू शकतो. काही शंका असतील, क्वेश्चन्स असतील, कॉमेंट्स असतील तर ते आपण करू शकतो. आय थिंक शलाकाताई. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. खूप सुंदर, नेहमीप्रमाणे कृतज्ञ तुमच्याबद्दल. आणि माझा प्रश्न विचारते की आपण सांगितलं की सद्गुरु कृपा होते म्हणजे काय होतं, तर ते आपला स्वीकार करतात, साधनं करून घेतात आणि ते शरीर नाहीये, ते एक तत्व आहे. हा, तर माझा एक प्रश्न आहे की मग हे जे न दिसणारे आहेत त्यांच्याबद्दल एखाद्या शिष्याने किंवा मी म्हणा की कृतज्ञता कशी व्यक्त करायची आणि ते आपली निवड कशाच्या आधारावर करतात, का करतात आपली निवड, हा प्रश्न. जय श्री. आता हाच असाच पद्धतीचा प्रश्न तर आम्ही ज्यावेळेला सत्संगामध्ये होतो त्यावेळेला स्वामीजींना प्रश्न विचारला होता की सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय, आणि ती सद्गुरूंची कृपा आमच्यावर झाली आहे की नाही हे आम्ही कसं ओळखायचं. म्हणजे दोन प्रश्न, की सद्गुरू कृपा करतात म्हणजे कशी करतात, आणि ती कृपा झाली आहे की नाही आम्ही कसं ओळखायचं, हे दोन प्रश्न. आता त्याच्यामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं उदाहरण सांगतो की आत्ता या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की FM जे स्टेशन आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, FM स्टेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेशन्स आहेत. प्रत्येक स्टेशनच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे पुणे स्टेशनची एक फ्रिक्वेन्सी असेल, पुण्यामध्ये काही वेगवेगळे स्टेशन्स असतील, किंवा बेंगलोरचं स्टेशन असेल FM स्टेशन, त्याची फ्रिक्वेन्सी असेल, मुंबई स्टेशन असेल त्याची फ्रिक्वेन्सी असेल, इत्यादी इत्यादी. आता या खोलीमध्ये ह्या सर्व फ्रिक्वेन्सी आता आहेतच. आम्ही म्हणू शकत नाही सायंटिफिकली असं आम्ही म्हणू शकत नाही की या फ्रिक्वेन्सी आता या खोलीमध्ये नाहीत. या सर्व फ्रिक्वेन्सी या खोलीमध्ये आहेत, फक्त त्या आम्हाला आता ऐकायला येत नाही. आम्हाला पुणे स्टेशन आता ऐकायला येत नाही, तुमचं बेंगलोर स्टेशन ऐकायला येत नाही, किंवा मुंबई स्टेशन ऐकायला येत नाही, पण ते आम्हाला ऐकायचं आहे. तर ते ऐकण्यासाठी आम्हाला काय लागतं, एक इन्स्ट्रुमेंट लागतं, आणि ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे ट्रान्झिस्टर आहे. आणि ज्या वेळेला आम्ही ट्रान्झिस्टर नुसता ऑन करून उपयोग नाही, तर आम्ही ट्रान्झिस्टर ट्यून केला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे मोठे जे बॉक्स जे हे होते, त्याच्यामध्ये असा एक गोळा असायचा, एक बटन असायचं, आणि ते आम्ही फिरवायचो, आणि ते फिरवल्यानंतर ते आम्ही आता बेसिकली आपण डिजिटल आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये एक गोळा होता आणि तो फिरवायचो, आणि मग ते आम्ही ते स्टेशन लावायचो. म्हणजे काय ऍक्च्युली, तर मी त्या ट्रान्झिस्टरची फ्रिक्वेन्सी त्या केंद्राला ट्यून करतो, अलाइन करतो, आणि त्याच वेळेला मला ते स्टेशन ऐकता येतं. बरोबर आहे.
म्हणजे जर मी स्टेशन इकडं तिकडं केलं तरी लगेच खरखर येते. म्हणजे परफेक्ट ट्यून झालं, परफेक्ट अलाइन झालं की मला ते पुण्यात स्टेशनवर जे काही चाललेलं असेल आता ती सर्व गाणी मला ऐकता येतात. हे आम्हाला कळायला अतिशय सोपं आहे. तसं सद्गुरू म्हणजे ब्रॉडकास्टिंग स्टेशन आहे. सद्गुरू सर्वांनाच ट्रान्समिट करतात. मग रिसिव्हर प्रॉब्लेम कुठे आहे? रिसिव्हर मध्ये. म्हणजे रिसिव्हर कोण? मी. म्हणजे मी सद्गुरूंना ट्यून करत नाही. मी काय करतो तर मी ज्या वेळेला सद्गुरूंना ट्यून करणं म्हणजे काय, सद्गुरूंना अलाइन होणं म्हणजे काय, तर सद्गुरूंच्या तिथं जाणं, सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घालणं म्हणजे ट्यून करणं नव्हे. हे शरीराचं झालं, आपलं लक्षार्थ चाललेला आहे, शब्दार्थ नाही. लक्षार्थ म्हणजे काय, तर मी माझ्या मनानी त्यांना ट्यून करणं, मी माझ्या अंतःकरणाने त्यांना अलाइन करणं म्हणजे काय, की त्यांचं जसं अंतःकरण आहे तसं मी होणं, त्यांचं अंतःकरण मी घेणं. म्हणजेच काय करणं, तर त्यांनी सांगितलेल्या साधना मी मनापासून करणं. आता सद्गुरूंनी सांगितलेली साधना, हा 10 माळा करा. मग सद्गुरूंनी सांगितलं 10 माळा म्हणजे मी आपलं 10 माळा करून टाकतो. कारण का, मी एकदा शब्द दिलाय, मी आता संकल्प केलेला आहे 100 माळा करणार म्हटल्यानंतर मी कशा तरी करून त्या 100 माळा करायचा प्रयत्न करतो. माझं लक्ष कुठं आहे? त्या माळा काउंटवर आहे. म्हणजे इथे कोण महत्वाचं आहे, तर इथं मी महत्वाचं आहे. रिसिव्हिंग स्टेशन महत्वाचं आहे. रिसिव्हिंग स्टेशननी ट्यून करायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, तर रिसिव्हिंग स्टेशनची रिस्पॉन्सिबिलिटी. रिसिव्हिंग स्टेशनला कळलं पाहिजे की ब्रॉडकास्टिंग स्टेशन कोण आहे. ब्रॉडकास्टिंग स्टेशन कधीही इकडं तिकडं फिरत सांगत नाही की मी ब्रॉडकास्टिंग स्टेशन आहे, मी ब्रॉडकास्टिंग स्टेशन आहे. सद्गुरू कधीही फिरत बसत नाहीत की अरे मला सिलेक्ट करा, मला सिलेक्ट करा, मी सद्गुरू आहे, मी सद्गुरू आहे, असं कधीही म्हणणार नाहीत. असा जो सद्गुरू आहे तो सद्गुरू होऊच शकत नाही. असे सद्गुरू समर्थांनी पण सांगितलेत की असे सद्गुरू अडक्याला 5 आहेत, ते मिळाले तरी करू नयेत. कारण का, की खरा आत्मज्ञानी माणूस, म्हणून तर त्याला सद्गुरू म्हणलेला आहे, की जो सतची शिकवणूक देतो, सतची आम्हाला ज्ञान देतो, तो सद्गुरू आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला कळलं की सद्गुरू कृपा कशी करतात, तर ती सगळ्यांच्यावर करतात. मग ती माझ्यावर कशी कृपा होईल, तर मी जर सद्गुरूला ट्यून झाला, आणि मी सद्गुरू ओळखण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी जबाबदारी आहे. सद्गुरूंच्या पुढे सन्मुख जाण्याची जबाबदारी कोणाची? माझी आहे. म्हणजे थोडक्यात मी सद्गुरूला ओळखलं पाहिजे, मी सद्गुरूच्या जवळ गेलं पाहिजे, मी सद्गुरूला माझे प्रश्न सांगितले पाहिजेत, आणि मी सद्गुरूकडून साधना घेतली पाहिजे, आणि मी ते साधना मनापासून केली पाहिजे. म्हणजे इथं सगळं कोण आहे? मी आणि मी आणि मी. ओके, म्हणजे थोडक्यात काय की बॉल इज ऑन अवर कोर्ट. ओके, ठीक आहे. मग आता दुसरी गोष्ट, मग सद्गुरूंची आमच्यावर कृपा झाली आहे की नाही मला कसं कळणार? आता त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी असं सांगितलं की अरे, जर मनापासून साधना करत असशील, ती साधना कुठलीही असेल, नामस्मरणाची असेल, मेडिटेशनची असेल, मंत्र उच्चारण असेल, पूजा अर्चना असेल, नवविधा भक्ती असतील, कर्म असेल, योग असेल, भक्ती असेल, काहीही असेल, ते साधना करत असताना चेंज होतो. देहबुद्धी हळूहळू क्षीण होते आहे आणि आत्मबुद्धी वाढत आहे, हे माझं मलाच कळतं. म्हणजे ज्या वेळेला माझं मला कळतं त्यावेळेला मी स्पष्टपणाने ओळखावं की माझ्यावर सद्गुरूंची कृपा होते आहे. ज्या वेळेला ह्या जीवनामध्ये जगत असताना माझ्यामध्ये झालेला चेंज, माझ्या अंतःकरणामध्ये झालेला चेंज, माझ्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये झालेला चेंज ज्यावेळेला माझं मलाच कळतो आणि तो पॉझिटिव्ह आहे, कालच्यापेक्षा मी आनंदी आहे, कालच्यापेक्षा आज मी स्थिर आहे, कालच्यापेक्षा आज मी आत्मविश्वास आहे, कालच्यापेक्षा आज मी आनंदी आहे, शांत आहे, कालच्यापेक्षा आज मी समर्थपणाने सगळे संकट मी निराकरण करू शकतो, म्हणजेच माझ्यावर सद्गुरूंची कृपा आहे. म्हणजे सद्गुरूंची कृपा ही सुद्धा अदृश्य आहे. ओके, सद्गुरू सुद्धा अदृश्य आहेत. आता बघा पुढचं, कारण सद्गुरू आत्ता आम्ही म्हणतो की काही जणांनाच शरीरामधले सद्गुरू सापडतील, काही जणांनाच शरीरामधले सद्गुरू असतील.
ह्याचा अर्थ असा नव्हे की शरीर म्हणजे सद्गुरू आहेत. समर्थ इथे म्हणतात की माझा दासबोध हेच जर मी असेन आणि आम्ही जर दासबोध जर अभ्यास करत असेल आणि आम्ही जर समर्थांना अलाइन केलं, म्हणजेच काय केलं तर आम्ही समर्थ सोडून बाकी सगळ्यांना सोडून दिलं. आम्ही काय करतो, एकदा दासबोध वाचतो, एकदा काय करतो तुकाराम गाथा वाचतो, नंतर काय करतो गीता बघतो, कारण का आम्हाला गीतेमध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं इंटरेस्ट आहे, आम्हाला रामदास स्वामींनी काय सांगितलेलं, सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे. आम्हाला ग्रंथ अभ्यासायचे नाही, आम्हाला वेगवेगळ्या लोकांची बेसिकली लेक्चर्स ऐकायची नाही. कारण आम्ही ह्याला ऐकायला जातो, त्याला ऐकायला जातो, ह्याला ऐकायला जातो, हा कसं सांगतोय, तो कसं सांगतोय, ह्या पुस्तकात काय लिहिलंय, त्या पुस्तकात काय लिहिलंय, आणि म्हणून आमची व्यवसायात्मिका बुद्धीने आमचं लक्ष कुठे आहे, आमचं लक्ष ह्याच्याकडे आहे, म्हणजे ह्या शरीराकडे आहे, हा काय सांगतोय, तो काय सांगतोय, मग अजून ऐकूया, मग हिनी सांगितलं की त्यांनी सांगितलं कसं ते बघूया. याच्यामध्ये काय होतं की आम्ही एका ठिकाणी डीप जात नाही, आम्ही सरफेसवर खेळत बसतो आणि त्यामुळे काय होतं आमचा वेळ निघून जातो. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे की एखादा जर खड्डा खाण्याचा असेल, साधनेमध्ये जर आम्हाला अजून जास्त प्रगती हवी असेल तर एकच साधना निवडा आणि एका त्या साधनेमध्ये अजून अजून आत 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 आत. आता मग सद्गुरू कोण, तर सद्गुरू शरीर आहे तरी चालेल, कारण बऱ्याच वेळेला असा एक समज असेल तर माझं जर शरीराने सद्गुरू असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, आणि जर मला जर शरीराने सद्गुरू नसेल तर माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे. तर असंही नाही, कारण सद्गुरू हे शरीर नाही, सद्गुरू कृपा शरीराने करू शकत नाहीत. जर शरीराने सद्गुरू कृपा करू शकत असते तर युद्ध झालंच नसतं. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली जशी दुर्योधनाला पण गीता सांगितलेली असती, त्या तुमच्या धृतराष्ट्राला सुद्धा गीता सांगितली, त्यानेही गीता ऐकली, पण धृतराष्ट्रावर काही उपयोग झाला नाही. म्हणजे सद्गुरू भगवंत स्वतः जर ते तसं करू शकत नसतील तर सद्गुरू शरीर असून काहीही उपयोग नाही. आणि म्हणून सद्गुरू शरीर मध्ये असले काय आणि नसले काय. मग आम्हाला सद्गुरू करतात म्हणजे काय, कृपा करतात म्हणजे काय, की आम्हाला ते अशा एका ठिकाणी नेतील आणि अशा ठिकाणी असं आम्हाला ऐकायला मिळतील की ऑटोमॅटिकली आमच्यावरती कृपा आहे. कारण जर ब्रह्म जर सगळ्यांच्या मध्ये असेल तर बुद्धी देणारा कोण आहे, तोच आहे. मला बुद्धी देणारा कोण आहे, तोच आहे. म्हणजे थोडक्यात ही भगवंताचीच कृपा आहे, ही सद्गुरूंचीच कृपा आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की इथे सद्गुरू सुद्धा शरीर नाही, सद्गुरू सुद्धा शरीरा देहातीत आहेत. त्यांनी सांगितलेली साधना ही सुद्धा देहातीत आहे, कारण साधना शरीराने करता येत नाही. नामस्मरण शरीराने काय करणार, मेडिटेशन शरीराने काय करणार, कुठलीच साधना शरीराने करता येत नाही. म्हणून साधना सुद्धा शब्दातीत आहे, देहातीत आहे. बर, साधना करणारा शिष्य हा सुद्धा देहातीतच होण्यासाठी साधना करतोय, देहात असूनही देहातीत होण्यासाठी साधना करतोय. म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे हा शब्दांच्या पलीकडे आणि देहाच्या पलीकडे आहे. कृपा होणार आहे ही सुद्धा कशी होणार आहे, कृपा अशी नाही होणार, कृपा देहातीत होणार. म्हणजे थोडक्यात काय, हा सगळा जो प्रवास आहे म्हणजे सद्गुरू असेल, साधना असेल, बरं अंतःकरण ते सुद्धा सूक्ष्मच आहे, चेंज होणारा अंतःकरण ते सुद्धा सूक्ष्मच आहे, बदल होणार आहे तो सुद्धा सूक्ष्मच आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, ह्या सगळा सूक्ष्माचा प्रवास आहे. आम्ही फक्त तो स्थूलाचा प्रवास घेतल्यामुळे आम्हाला कन्फ्युजन होतं, बाकी काहीच नाही. आणि म्हणून ह्याच्यामध्ये सांगितली एकच गोष्ट महत्वाची सगळ्यात आहे की आम्ही जिथं आहे, ज्या अवस्थेमध्ये आहे, ज्या ठिकाणी आहे, तिथेच राहून आम्ही साधना करत जा. श्रद्धा ठेवणे, श्रद्धा म्हणजे केवढी श्रद्धा असेल तर आपण मागच्या वेळेला बोललेलो होतो की देह म्हणजे देवतारी देवमारी, किंवा जे जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडेल ते परमेश्वराची कृपा आहे, देवाची कृपा आहे. चांगली घडली तर परमेश्वराची कृपा आहे, वाईट घडलं तर त्याची इच्छा आहे. म्हणजे हा एकच भाव आहे. या एका भावाने मी जर साधना करत गेलो तर सद्गुरू तुम्हाला शोधत येतील, तुम्हाला शोधत येऊन तुम्हाला साधना देतील आणि तुमचा हात धरून तुम्हाला ते घेऊन जातील. गेलंच पाहिजे एवढं शास्त्र प्रगल्भ आहे, एवढं बेसिकली सामर्थ्य या शास्त्रामध्ये आहे.
कारण याच्यामध्ये काहीही स्थूल नाहीच आहे. जे जे काही आहे हे सगळं सूक्ष्म असल्यामुळे आणि हे भगवंताचं डिझाईन असल्यामुळे ते असंच आहे. ह्याला क्वेश्चनच करू शकत नाही की असंच का आणि तसंच का. हे दिस इज अनक्वेश्चनेबल. आम्हाला फक्त ऍक्सेप्ट करायला लागतं आणि हीच श्रद्धा आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे श्रद्धेशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि बुद्धीशिवाय आम्ही त्याच्यामध्ये प्रगती करू शकत नाही. अप्रतिम उत्तर, अप्रतिम. म्हणजे इतकं सगळंच सूक्ष्म आहे, सूक्ष्माचा शोध घ्यायचा आहे सूक्ष्मात जाऊन, पण ते तुमच्यासारखे म्हणजे तुमच्या तोंडून सद्गुरूच समजून सांगतात. खूप अवघड विषय आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. आय थिंक नंदिनी जोशी, नंदिनी ताई, व्हिडिओ ऑन नाहीये आणि ऑडिओ पण ऑन नाहीये, पण आय थिंक हे हात वर आहे, अनम्यूट करायला लागेल. बहुतेक अनम्यूट होतो, पण अजून कोणाला काही शंका असतील? आय थिंक आरती ताई. जय श्रीराम. फारच सुंदर, अतिशय. म्हणजे आता आणि शलाकाताईंच्या प्रश्नाने अजूनही आम्हाला खूप त्याच्यामध्ये सूक्ष्मपणा कळला. तर मी एक 4 ओळी त्याच्यावर बोलू इच्छिते. तर त्याच्यावर मला असं वाटतं की ब्रह्म म्हणजे सूक्ष्माचा प्रवास. ब्रह्म नामातीत, शब्दातीत, देहातीत आणि अंतर्बाह्य दिसे तयाचीच खूण, अणुरेणुत या वसे ब्रह्म एक. विश्वात भरूनी उरले ते पुन्हा, अस्तित्व जाणूनी ओळखावे चिन्हा. व्यापुनिया आहे सारे त्रिभुवन, चराचरी नाही रीते एक स्थान. आता हे चैतन्य देणारे, शक्ती देणारे, निराकार, तेची निर्विकार, साकारही तेच असे आहे ब्रह्म. भाव ज्याचा जैसा, अनुभव तैसा, अनुभूती विण मतभेद कैसा. त्याच्या अनुभवाच्या खुणा दिसतात क्षणोक्षणा, असावी डोळसपणा आणि सद्गुरु कृपा, समजण्यासी ब्रह्मज्ञाना. हे मला आजच्या ह्याच्यातनं मला म्हणजे अवघा रंग एक झाला, जे आपण भक्तिगीत म्हटलं त्याच्यावरनं मला असं कळलं. आणि अजूनही एक गीत आहे, खूप जुनं आहे, माझी आजी म्हणायची, जगामध्ये एकची ब्रह्म गड्या. मला बाकीच्या ओळी त्याच्या माहित नाही, हुडकायला पाहिजेत. तर त्याच्यावरनं आजच्या ह्याच्यावरनं मला एवढंच कळलं की सद्गुरु आणखीन अनुभूती विना हे कळणं फारच कठीण आहे. आणि तुम्ही सगळे म्हणजे आपल्या कोबी जसा सोलतो तसे सगळे उलगडून सांगितलेत आज. किती म्हणजे त्याच्याविषयी शब्द की अपरंपार, कुठल्या कुठल्या सूक्ष्म आपल्या मनात ज्या शंका होत्या त्या सगळ्या निरसन झाल्या. त्यामुळे प्रश्न हे सगळे म्हणजे निशब्द झालेत आणि फारच छान, फारच छान वाटलं. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय श्रीराम. अजून काही कोणाला शंका असतील तर आपण 1-2 मिनिटं थांबू, नाहीतर आपण मग सेशन क्लोज करू. आणि